बाजूला कांधारी किंग मुंबई, दुसऱ्या बाजूला दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब पश्चिम बंगाल। मॅचला होते सुरुवात, एकदा जोरदार टाळ्या हो जाऊ द्यात, कारण हाही सामना तेवढाच महत्त्वाचा आहे। ओ पहिला बॉल, काय अप्रतिम चेंडू या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल, मुन आउट। पहिला चेंडू पहा काय घडलं मैदानावरती, शफल झाला होता बॅट्समन, पुढचा चेंडू होता इथे खूप चांगल्या पद्धतीने कृष्णपतीने टाकला आणि चंदू शेट्टीच्या स्टाईल मध्ये सांगायचं झालं तर फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पॉवरफुल। आज या मॅच मध्ये कृष्णमूर्तीनं पहिला अतिशय महत्त्वपूर्ण बळी मिळवलेला आहे। हो, कारण मागील परवा जर पाहिलं तर फोर व्हीलर कार मात्र नाशिकला घेऊन गेलेला हा खेळाडू आहे आणि या मॅच मध्ये मात्र लवकर बाद व्हावं लागतंय, कारण ही महत्वाची विकेट असते। संपूर्ण 8च्या 8 ओव्हर खेळण्याची कॅपॅसिटी असणारे बॅटर पहिल्या बॉलवर बाद झालेत आणि हे क्रिकेट आहे, इकडे काही होऊ शकतं। कृष्णमूर्ती उत्तर प्रदेश राज्यातून या ठिकाणी आलेत खरे, परंतु त्यांनी पहिल्याच बॉलवर इकडे विकेट देखील मिळवलेली आहे। परंतु आता मुन्ना बाद झाल्यानंतर एका बाजूला बिहारच्या ज्या खेळाडूची चर्चा अख्ख्या भारतभर होते तो म्हणजे सिवानचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, सरफराज बाहुबली यांना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। सेलिब्रेशन उमर खान यांचं पहा, काय जबरदस्तरित्या सेलिब्रेशन त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालंय आणि पहिली विकेट आली आहे, पहिला धक्का बसलाय आणि इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये कांधारी किंगसाठी मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करणारे जिल्हा ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातील कासार वडवली गावासाठीचंही क्रिकेट दर्जेदार खेळलं आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा डंका ज्याने मिरवला धडाकेबाज अय्यूब शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत, जिनके पद तरफदार रहेगा, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी उन्होंने की है। दूसरी तरफ सेलिब्रेशन चंद्रकांत जी हुआ, उसकी वजह थी मुन्ना का विकेट। मैंने पिछले संस्करण में देखा था कॉम्बॉक्स के सामने जो सिक्सर जड़ा था, कमाल का सिक्सर था, वो मुन्ना का विकेट गिरने के बाद उमर और कृष्णमूर्ति बहुत खुश हुए। प्राइसलेस विकेट मिल गया है, स्टार्ट कृष्णमूर्ति का बहुत ही शानदार हुआ है। परंतु मागील मॅच मध्ये थोडीशी हुरूर लागली आहे, कांधारी किंग जिंकली परंतु जिंकून सुद्धा प्रहारची सुद्धा चर्चा झाली आणि महेश नानगोडेचा तो समोरचा षटकार कायम लक्षात राहील, दत्ता पवारची बॅटिंग सुद्धा कायम लक्षात राहील आणि म्हणूनच प्रहारने कुठेतरी प्रेक्षकांच्या हृदयात थोडंसं घर प्रत्येकाच्या केलंय आणि म्हणून कधी कधी जिंकणाऱ्यापेक्षा हारणाऱ्याची सुद्धा चर्चा होते, तशी प्रहार पुणेची देखील चर्चा होणार आहे। यावेळेला पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फिल्डर आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक धाव। सिंगल के साथ बल्लेबाज अयूब का खाता खुलता हुआ। चंद्रकांत जी, इस मुकाबले में अयूब फॉर्म में खिलाड़ी है और सरफराज एक ऐसे खिलाड़ी जो बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं। सुबीर ढेकने बाहुबली खिलाड़ी है तो सरफराज भी बाहुबली खिलाड़ी है, बड़े स्ट्रोक के लिए माहिर खिलाड़ी है, शानदार छक्के जड़ते। कृष्णा का स्टार्ट, कृष्णमूर्ति का जो स्टार्ट है बहुत बढ़िया हुआ है, विकेट प्राप्त किया, उनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है। जबरदस्त मॅचच्या दिशेने, कारण सोपं नाहीये इकडे क्रिकेट खेळणं, प्रत्येकाला आपला बेस्टच द्यायचा इकडे सुप्रीमो आहे। ओहो, आणखीन एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, धावाची संधी त्या ठिकाणी होती, लेग बाईच्या स्वरूपातील धाव कळवली जाते। काय बॉल टाकलाय कृष्णमूर्तीने, अप्रतिम, बहुत अच्छी गेंद थी, टपक आने के बाद अंदर की तरफ आई और उसके बाद में अपील जोरदार की गई थी, अच्छी गेंद थी, टपक आने के बाद बिल्कुल काटा बदलते हुए गेंद, सुंदर गेंदबाजी कृष्णमूर्ति द्वारा। अब चक्कर स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। आणखीन एक जबरदस्त लढत, उद्या शेवटाकडे स्पर्धा निघालेली आहे, 2 सेमी 1 फायनल पाहायला मिळणार आहे। उद्या देखील बरेचसे प्रेक्षक म्हणजे ज्यांनी 4 दिवस पाहिले नाहीत ना ते शेवटचा दिवस पाहतात, त्यामुळे उद्या ज्यांना यायचंय ना माझ्यामध्ये 1-2 तास लवकरच जाणे आपली जागा पकडा, कारण हाऊसफुल, बसायला तर जागा नसणार आहे, उभं राहायला सुद्धा जागा नसणार आहे, याची नोंद आपण घ्यायची। त्यामुळे ज्यांना मॅच पाहायची आहे, शेवटचा दिवस पाहायचा आहे, 11वं पर्व पाहायचं, त्यांनी थोडंसं लवकरच या। आजचाही दिवस म्हणजे 4ही दिवस प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली स्पर्धा। ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, गती कमी होती परंतु ती ओळखली सरफराज यांनी आणि तिकडे एक धाव घेतली गेलेली आहे। बल्लेबाजी सेंसिबल हो रहे हैं, दोनों बल्लेबाज थोड़ा रुक कर बल्लेबाजी कर रहे हैं, वेट एंड वॉच पर क्रिकेट स्ट्राइक रोटेट कर रहे हैं। अयूब 2 पर पहुंच चुके हैं, स्कोर 3 रन 1 विकेट के नुकसान पर। यस, अयूबने या बॉलला ढकललं आणि आता मात्र स्ट्राइकवर सरफराज पाहायला मिळतील। जबरदस्त मॅचच्या दिशेने डोळे दिपवणारं आयोजन म्हणजे सुप्रीमो।
क्रुशियल मुकाबला। कृष्णमूर्ति का स्टार्ट अच्छा बिल्कुल है और अब चक्कर धीरे धीरे अपने बोलिंग मार्ग पर आ रहे हैं। स्कोर 3-1 विकेट के नुकसान पर। चंद्रकांत जी, ये जो मुकाबला है ना, जिसमें आयुब और सरफराज को एक साझेदारी की जरूरत है, तभी जाकर आपकी गाड़ी पटरी पर आएगी। दूसरी तरफ से मैंडेटरी जो पावर प्ले का ओवर है, बढ़िया स्टार्ट कृष्णा द्वारा। हो, आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळत आहे। खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी टाकलाय, उत्तर नव्हतं। अशा पद्धतीचा वेगवान, म्हणजे सुरुवातीलाच अशी गोलंदाजी आणि तो सुद्धा नवीन बॉल असताना तेवढी सोपी गोष्ट नाहीये। जी हाँ, और आपके पास एक स्टॉक बॉल होना चाहिए जो बल्लेबाज के लिए बिल्कुल दिक्कत पैदा कर सकता है। और 2 मीटर में बहुत अच्छी गेंद, एक्शन रिप्ले देखे 70 में पीछे हटकर खेलना चाहते थे, फॉलो बहुत अच्छा किया और ऑन द टोस अच्छी गेंदबाजी कृष्णमूर्ति द्वारा। सरफराज समोर कृष्णमूर्ती आहेत गोलंदाजीसाठी। कमी गतीचा बॉल, त्याला कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न, तिकडे प्रोटेक्शन आहे, खेळाडू आहेत, तेच येताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 4। तो कृष्णमूर्ति ने बहुत बढ़िया गेंदबाजी के पहले ओवर में, सफल ओवर और स्कोर कुल मिलाकर अगर देखें तो 4 रन स्कोरबोर्ड पर है। यस, 4 धावा। गाडी क्रमांक MH03DK6880 कुणाची आहे? कृपया थोडीशी बाजूला घ्या, वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। तर जाऊयात आपण आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, काय गोलंदाजी केली आहे कृष्णमूर्ती यांनी, परंतु फलंदाजीने त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे प्रत्येकाने। आणि चर्चा पहा या स्पर्धेची कुठे कुठे भारतभर चर्चा आहे। मुंबईच्या तर नाक्या नाक्यावर, कॉलेजच्या कट्ट्यावर, चाळी चाळीमध्ये, बिल्डिंगमध्ये, इमारत, त्याचबरोबर जर पाहिलं ट्रेनमध्ये, मेट्रोमध्ये, बसमध्ये, जिकडे जाल तिकडे चर्चा हीच आहे, अरे सुप्रीमो कोण जिंकणार आहे। बऱ्याच जणांच्या पैंजा सुद्धा लागलेल्या आहेत की या वर्षी सुप्रीमो कोण मारणार, कोण जिंकणार, कारण प्रत्येकाचे काही फेवरेट टीम असतात, फेवरेट खेळाडू असतात आणि ते जर पाहिलं या ठिकाणी त्यांनी जिंकावं असं प्रत्येकाला मनोमन वाटत असतं आणि त्याचमुळे ही गर्दी होते। क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो, पहा टीव्हीवरही मॅच पाहायला मिळतात, परंतु आपण आवर्जून मैदानात जातो, गर्दी करतो, मॅचेस पाहतो आणि हीच या क्रिकेटच्या खेळाची जादू आपल्याला पाहायला मिळते। आज भव्य दिव्य आयोजन, 11वं पर्व आणि संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या जगातील सर्वात मोठा सोहळा अनुभवण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। एअर इंडियाच्या या क्रीडा नगरीमध्ये सुप्रीमो ट्रॉफीच्या 11व्या पर्वामध्ये एक षटक संपले, 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब पश्चिम बंगाल टीम। या वेळेला फटका, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, काही वेळ चेंडू हवेत जरूर राहिला, संधी होती परंतु तिकडे कैच नहीं हो शकली। 1 धाव मिळणार आहे। विश्वजीत की पहली गेंद बहुत बढ़िया थी, थोड़ा सा आयरन से दूर रखने की भी कोशिश और गेंद हवा में थी, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद थे, थोड़ा दूर गेंद रही है और इस सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पर। अयूब और सरफराज बीच मैदान पर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। इकडे सुरुवात करून चालत नाही, इकडे शेवट करावा लागतो। मागील मॅच दोन्ही डावामध्ये काय रंगली आहे तसाच खेळ आज इकडे पाहायला मिळणार आहे। चांगला बॉल, परंतु त्याला समोरच्या दिशेने ढकललाय, लॉंगॉनचे फिल्डर येत आहेत, 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण करतायत आणि कित्येकांनी स्वप्न पाहिली ही स्पर्धा खेळण्याची, जिंकण्याची, परंतु मोजक्या काही लोकांनी ही स्पर्धा जिंकली आहे आणि आज त्यांच्या आयुष्यातील ते सुवर्ण क्षण आहेत, कारण सुप्रीमो प्रत्येकाचं स्वप्न असतं एक दिवस ही स्पर्धा खेळण्याचं, जिंकण्याचं। हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा। ऑफ टपच्या बाहेरचा बॉल थोडासा बाउन्स होता, कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय, 1 धाव घेतली आहे, दुसरीचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि धाव संख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विश्वजीत ठाकूर, भारतीय टेनिस क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील अग्रेसर नाव गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहे, परंतु धाव संख्या 2 ने पुढे गेली आहे। दोनों बल्लेबाज जो है ना सेंसिबल बल्लेबाजी कर रहे हैं, वेट एंड वॉच वाली क्रिकेट खेल रहे हैं। जब इनके पाले में गेंद आ रही तब बड़े स्ट्रोक के लिए जा रहे हैं, तब तक स्ट्राइक रोटेट कर रहे हैं और सिंगल को डबल में कन्वर्ट कर रहे हैं। अयूब 3 पर खेल रहे हैं, सरफराज 4, स्कोर 8 1 विकेट के नुकसान पर। विश्वजीत बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, हो कॉलचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एसटी रक्षक कॅच घेणार की गोलंदाज कॅच घेणार हा प्रश्न शेवटच्या क्षणापर्यंत पडला होता आणि इकडे मात्र जेल सुटतोय। विकेट कीपर का कैच था, उमर खान का ये कैच होना चाहिए। देखिए कौन करीब है, उमर खान
इस बार गेंदबाज जो है लेफ्ट साइड की तरफ जाना चाह रहे थे और ये आसान मौका था उमर खान के लिए, लेकिन कॉलिंग नहीं है, कॉलिंग नहीं। सब एक बार फिर देखिए दोनों खिलाड़ी जो है ना गेंद की तरफ देख रहे, वहां कॉलिंग नहीं थी, ना तेरी ना मेरी, गेंद बीच में गिरी। येस, ॲडव्होकेट अनिल परब साहेब या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत. संजय पोतनी साहेब या संपूर्ण स्पर्धेला अगदी एका वेगळ्या उंचीवर या दोघांनी नेऊन ठेवलंय आणि आज मात्र संपूर्ण भारतीय आणि जगाच्या टेनिस क्रिकेटचं लक्ष सांताक्रूजवर लागलंय, मुंबईवर लागलं आणि एअर इंडिया ग्राउंडवर लागलेलं आहे. वरुणजी सरदेसाई यांचं देखील या ठिकाणी झालेलं आगमन, शिवसेना सचिव, युवा सेना सचिव आणि एक युवा आमदार म्हणून ज्या काही पद्धतीने त्यांनी विधानसभेत प्रश्न मांडलेत ते सुद्धा उल्लेखनीय होते. या वेळेला फुल टॉस, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. हे टेनिस क्रिकेट सुद्धा काही वेगळंच आहे, वेळ लावणार आहे हे टेनिस क्रिकेट. कारण लेदर बॉलच्या तुलनेमध्ये खर्ची कमी असतं. आपण अगदी लहानपणी आपल्या अंगणापासून, बाल्कनीपासून तिथपासून सुरुवात करतो आणि जसजसं पुढे जाताना याचं वेळ थोडंसं वाढतच जातं. मग मोठ्या मैदानाची आवश्यकता नसते, छोट्याशा गल्लीत सुद्धा आपण क्रिकेट खेळतो आणि त्याच्यामुळे लेदर बॉलच्या तुलनेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटला भारतामध्ये किंवा मुंबईपासून जो प्रवास सुरू झाला जास्त प्रसिद्धी मिळाली. चंद्रकांतजी, एका बाजूला IPL चा क्रिकेटचा थरार सुरू असताना सुप्रीमो चषकाच्या आपण गेल्या 3-4 दिवसाचा जर प्रवास बघितला तर प्रेक्षकांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती घेतली. म्हणजे IPL ची क्रेज आहेच, पण त्या पलीकडे आपण बघितलं सुप्रीमोची क्रेज देखील काही कमी नाहीये. अभूतपूर्व असं यश या संपूर्ण स्पर्धेला मिळालेलं आहे. मी तर ठामपणे सांगेल IPL ची क्रेज आहेच आहे, परंतु मुंबईकरांसाठी IPL पेक्षा सुप्रीमोची आणि टेनिस क्रिकेटची क्रेज थोडीशी जास्तच आहे आणि तीच या ठिकाणी आपण पाहतोय. हो 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 हो, काय बॉल टाकलाय, प्रचंड वेग. गेल्या वर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने एक प्रश्न विचारला होता, महाराष्ट्रातील सगळ्यात वेगवान गोलंदाज कोण, तो सुद्धा लेदर बॉल मधला, आणि त्याचं उत्तर होतं विश्वजित ठाकूर, ज्यांनी आता चेंडू टाकला रायगड जिल्हा, तालुका उरण आणि गाव दिगोडे मोठ्या. बिल्कुल बहुत बढ़िया गेंदबाजी उन्होंने की है. 2 ओवर का खेल, स्कोर 10 रन का स्कोरबोर्ड पर. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन पहले कृष्णमूर्ति ने आगाज करके दिया था. यस, आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने ज्यावेळेला विश्वजित ठाकूर यांनी ते उत्तर दिलं, सगळ्यात वेगवान चेंडू टाकला, त्यावेळेला 50,000 रुपयाचा पुरस्कार त्या एका बॉलसाठी सुद्धा विश्वजित ठाकूरला मिळाला होता. गति पर सवार होकर बात शिकार करना पसंद करते हैं और अच्छा वेरिएशन. जब वो गेंदबाजी करते तो केवल गति नहीं, उनके पास वेरिएशन भी बहुत बढ़िया है. स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर है. पहले 2 ओवर की कहानी अगर देखें तो गेंदबाजों का बोलबाला रहा है. हो, पहिल्या 2 षटकांमध्ये 10 धावा येणं, 1 विकेट येणं, इकडे थोडासा दबाव कांधारी किंग्सने निर्माण केलाय, परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण मॅचेस पाहतोय 1-2 षटकात सुद्धा सामन्याची पार्टी बदललीत. जसं मागील सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे, इकडे वेळ बदलायला वेळ लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. ही संधी मिळाली आहे, सगळ्यांना मिळत नाही, मोजक्या लोकांना मिळते. त्या संधीचं सोनं करायचं आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी हे सगळे खेळाडू भारतभरातून काय, काल अगदी श्रीलंकेचे 2 खेळाडू खेळले. यावेळेला बॅट अगदी वेगात फिरवली खरी, परंतु हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ऑन द टोज गेंदबाजी करना चाहते थे, यॉर्क करना चाहते थे. फिलहाल एक्शन रिप्ले देखिए 70 स्पोर्ट लाइव के ऊपर चाटा गेंद लेग स्टंप के बाहर डाल गया और इसके कारण व्हाइट बॉल का इशारा हुआ. मिस्टर स्टार से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन. वेगातील बॉल होता, त्याला मात्र तडम्याच्या दिशेने दिशा दिली. बॉल दोघांच्याही मधून बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषा पार. चौकार. भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेलना जिंग चढ़ू. एक्शन रिप्ले देखे, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद अंदर की तरफ आई, बैकफुट पे चले गए और टकाटक पटापट कमाल का स्क्वायर कट. गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. शानदार स्ट्रोक अयूब के बल्ले से. इस चौके के साथ अब बल्लेबाज का कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ने वाला है. अय्यूब एका बाजूला सरफराज आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अय्यूब आहे. ती जोडी एक ठाण्याच्या कासारवडवलीचे खेळाडू आहेत तर एक बिहारच्या सिवानचे खेळाडू आहेत. ते मैदानाच्या आतमध्ये उत्तर प्रदेशचे गोलंदाज. बिग हिट, बिरकावून दिलाय बॉल, लांब 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 सिक्सर. क्या बात है, क्या गजब की बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज कर रहे हैं. एक्शन रिप्ले देखे 70 के ऊपर फुल टॉस गेंद थी
अच्छा स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग। ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर है, मौका मिला, भरपूर फायदा उठाया है। 70 के ऊपर आप देख रहे हैं अयूब का ये कमाल का गजब का शॉट, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था। ये फुल टॉस गेंद है, पैरों की तरफ है, चिक चिक बूम फायर, हवाई फायर, दर्शक बन के फील्डर, और ये लगा सुपर से ऊपर सुप्रीमो सिक्सर। असा स्ट्रोक मारलाय की अय्यूबने सांगितलंय सुद्धा, जा शोधून आणा बॉल, आणि या ठिकाणी जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले अय्यूब, ज्यांच्या बॅट मधून मोठा फटका आला या हंगामात। ज्या पद्धतीने मात्र टच मध्ये आहे हा खेळाडू, जबरदस्त बॅटिंग करतायत। मागील मॅच मध्ये देखील तेवढाच दर्जेदार खेळ पाहायला मिळाला, आणि आताही जर पाहिलं तर तेवढाच दर्जेदार। टीमची धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडीशी कमी होती, आता त्याचा वेग वाढवण्याचं काम या षटकाराने केलेलं आहे। आणि सुप्रीमो मध्ये षटकार मारणं कुणाचंही काम नाही असं म्हटलं जातं, ज्याने षटकार मारला हा पहा सुप्रीमोला षटकार मारणारा चाललाय। हो यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, बॅटची कडा घेत बॉल मागे, परंतु रन नहीं मिळणार। इकडे गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळत आहे। अब ये कमबैक है या वेलकम बैक ये तो आने वाला समय बताएगा, लेकिन बढ़िया गेंदबाजी कृष्णा द्वारा। ये बीच मैदान पर गेंदबाजी करे, टिप्पा ऑफ स्टंप के बाहर था, वहां से गेंद अंदर की तरफ आई थी, ऑन साइड पर खड़े खड़े गेंद को खेलना चाह रहे थे, बल्ले का अंदर किनारा और गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। ये अच्छी गेंद थी, थोड़ा सा आंखों से दूर रखा था, उसका फायदा कृष्णा को मिला। टेनिस क्रिकेट आपण पाहत आहोत। सुप्रीमो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, गती कमी केली होती, टायमिंग नाही होऊ शकलं, बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेला, गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये अडवला। जशास तसं प्रत्युत्तर, तुमच्या हातात बॅट आहे तर आमच्या हातात बॉल आहे, तुम्ही जोरदार बॉल चेंडू टोलावणार, आम्ही मात्र गती परिवर्तन करून तुम्हाला थांबवणार, हेच मात्र या ठिकाणी दाखवत आहेत कृष्णमूर्ती। जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई, सेमीफायनलचा मध्ये जाण्यासाठीची लढाई। बिग हिट पुन्हा एकदा मारलाय, वा 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 वा, टाळ्या व्हायला हरकत नाहीये, सिक्सर। क्या बात है, क्या बल्लेबाजी बीच मैदान पर हो रही है, अतिशय दर्जेदार खेळ मैदानावरती। पहा काय शॉट खेळलाय अयूबचं इंजिन गरम आहे, गेअर चेंज केलाय मैदानावरती, शानदार बॅटिंग करत असताना सरळ बॅटना फटका खेळलाय। 70 वरती ऍक्शन रिप्ले पहा, कडक फटका, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे, कडकडी षटकार आज अयूबच्या बॅटमधून आलेला आहे। दे दरादर बॅटिंग करतोय। फुलटॉसच्या या बॉलला अय्यूबने पुन्हा सांगितलं, जा शोधून आणा बॉल, एवढ्या लांब वरचा फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय। मला वाटतं ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय आज, मोबाईल जे चार्जिंगला लावतो आपण, मला वाटतं याने बॅट चार्जिंगला लावली होती की काय, अशा पद्धतीची बॅटिंग सध्या अयूबच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते। और चंद्रकांत जी, अच्छा ड्राइवर वही होता है ना जो सही समय पर गियर चेंज करता है। पहले 2 ओवर में गेंदबाजों का बॉल बना रहा, उसके बाद में अयूब ने पलटवार किया। कृष्णा वही है जो नपीतुली गेंदबाजी की थी, विकेट भी प्राप्त किया था, उनके ऊपर हमला किया। क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं अयूब। 9 चेंडूमध्ये 20 धावांवर खेळतायत, त्याच्यात एक चौकार आलाय, 2 षटकार आले, त्याने टीमची धावसंख्या जर पाहिली तर आता 27 झाली आहे, आणि याचाच उल्लेख केला होता पहिल्या 2 ओव्हरला 10 धावा झाल्यानंतर। हा क्रिकेटचा खेळ आहे, ही प्रेक्षक मैदानात काय येतात या खेळाचा दोलायमानपणा पाहण्यासाठी, चुरस पाहण्यासाठी। कधी गोलंदाजाच्या बाजूने जाणारा सामना, कधी फलंदाजाच्या बाजूने जाणारा सामना आपल्याला आवडतो, आपल्याला वेळ लावतो, आणि म्हणूनच आपण गर्दी करतो मैदानाच्या आतमध्ये। सकाळी सुद्धा, दुपारी सुद्धा, रात्री सुद्धा, मध्यरात्री सुद्धा, उन्हाळ्यात सुद्धा, हिवाळ्यात सुद्धा, पावसाळ्यात सुद्धा या क्रिकेटला आपण पाहतो, आणि हे क्रिकेट आपल्याला वेळ लावतं। जी आप बिल्कुल सही कहा आपने। बीच मैदान पर स्कोर 27, 1 विकेट का नुकसान पर है। पहले 2 ओवर में नपीतुली गेंदबाजी की थी और तिखी गेंदबाजी की थी गेंदबाज कृष्णा और विश्वजीत ठाकुर ने, उसके बाद में कृष्णा के ऊपर हमला हुआ। अब मोमेंटम धीरे धीरे इस वक्त अगर देखें तो बल्लेबाजों की तरफ जा रहा है। शानदार और दमदार बल्लेबाजी अयूब द्वारा। काय 2 स्ट्रोक खेळलेत अय्यूबने, दोन्ही वेळेला बॉल आणायला लागलाय, अशा पद्धतीची बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली। बिचारा बॉलही म्हणत असेल, बाबा रे थोडंसं हळूच मार, थोड्याशा वेदना जास्त होत आहेत, एवढी जबरदस्त बॅटिंग त्यांची या ठिकाणी पाहायला मिळते अय्यूब। आणि हीच खासियत आहे या खेळाडूची, आज अख्खं कासार वडवली गाव खुश असेल, अय्यूब झळकलाय, या वेळेला संयम दाखवलाय। हे क्रिकेट आहे, या ठिकाणी तुम्हाला हे क्रिकेट खेळायचं आहे, काही चेंडूंची वाट पाहायची आहे आणि काही चेंडूंची वाट लावायची आहे। मागील बॉलची वाट लावली, आता वाट पाहिली, आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1 विकेट माघारी, आणि धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा धावफलकावर पाहायला मिळते दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब पश्चिम बंगाल।
बहुत ही शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन अयूब द्वारा 21 पर खेल रहे 10 गेंदों का सामना किया। सरफराज 5 पर खेल रहे। पहला विकेट चंद्रकांत जी जल्दी गिर गया था, उसके बाद में दूसरे विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी पनपते भी। अब कृष्णा का बॉलिंग एनालिसिस 2 ओवर 21 रन 1 विकेट। पहिला ओव्हर अच्छा था, दुसरी ओव्हर की कहाणी मैदानात ज्या पद्धतीने अयूब खेळला, हिरव्या रंगाचा चेंडू मारून मारून तो लाल केला, अप्रतिम बॅटिंग केले। येस, आता मात्र अजूनही 5 षटकं बाकी आहेत। पहिल्या 2 ओव्हर या होत्या, या राहिल्या कांदारी किंगच्या। तिसरी ओव्हर मात्र या ठिकाणी दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब पश्चिम बंगालचे राहिली आहे आणि त्यामुळे या सामन्याचा दोलायमानपणा आता सुरू झालेला आहे। कोणी कमी नाहीये, जो या ठिकाणी खेळतोय ना, जेवढे स्पर्धक जेवढे खेळाडू ही स्पर्धा खेळतायत ना, त्यांच्या घरात भांडी कमी आणि ट्रॉफ्या जास्त असतील, म्हणून ही स्पर्धा ते खेळतायत। यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय। एका धावेने धावसंख्या पुढे जाते। ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा विश्वजीत का। पहले ओवर में नपीतों ने गेंदबाजी की थी, उनको विकेट नहीं मिला था। इस ओवर की पहली गेंद आउट ऑफ द स्टंप अच्छी गेंद थी और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। सरफराज 5 पर खेल रहे, अयूब 22 पर खेल रहे हैं। शुरुआत तो अच्छी हुई है। याही वेळेला फटका चांगलाच पाहायला मिळाला। कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि थ्रो ही तेवढाच चांगला आहे। कारण हे जे काही खेळाडू खेळतायत ना, त्यांनी आपला विभाग गाजवलाय, प्रभाग गाजवलाय, तालुका गाजवलाय, जिल्हा गाजवलाय, राज्य गाजवलंय। आणि चर्चा अशी होते की या राज्यातून किती खेळाडू खेळतायत, या जिल्ह्यातून किती खेळाडू खेळतायत, अशी चर्चा सातत्याने होते सुप्रीमोच्या बाबतीत। त्यामुळे आणि मुंबईच्या देखील विभागात अरे आपल्या विभागातील एखादा खेळाडू येत असेल ना, त्याची मॅच पाहण्यासाठी प्रत्येक विभागातून 500 हजार लोक या ठिकाणी येतात आणि त्यांना चेअरअप देखील करताना पाहायला मिळतात। ही क्रेज आहे, ही जादू आहे सुप्रीमोची, टेनिस क्रिकेटची। आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट आज सर्व एका वेगळ्या उंचीवर चाललंय आणि त्याच्यामध्ये सुप्रीमो ट्रॉफीचा एक मोठा वाटा आहे। त्यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु तिकडे अडला जातोय बॉल। विश्वजीत ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत, परंतु सुरुवात कदाचित चेंडू त्यांना लागलाय। इसी बीच एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला और शानदार स्ट्रोक खेला गया था। अपने पॉलिथीन में ये कैच न पकड़ने की कोशिश। यस संजय पोतनीस यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। बाईंचे चिरंजीव त्यांचे आगमन होत आहे, तारीफजी सय्यद हे देखील उपस्थित राहत आहेत आणि मॅचचा मंचावरून आनंद वरुणजी सरदेसाई साहेब हे सुद्धा घेताना पाहायला मिळत आहेत। आज 4थं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे या मॅच मध्ये, परंतु प्रेक्षकांची गर्दी, मुंबईकर क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट वेडे आहेत। आज उशीर झाला तरी चालेल, कारण उद्या सुट्टी आहे। आपापल्या विभागातल्या आपापल्या एरियातल्या मॅच खेळायच्यात, परंतु आज मात्र सगळे सामने पाहूनच जायचंय। कमाल का मुकाबला, गेंद और बल्ले के बीच एक जंग आप देख रहे हैं। सुप्रीमो ट्रॉफी 2025 टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप, और आज कौन क्वालिफाई होगा उस सवाल का जवाब थोड़ी देर के बाद मिलने वाला है। विश्वजीत वेगात बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, परंतु अचूकतेवर नव्हता। फाईट बॉल कळवला जातो या ठिकाणी। धाव संख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल। आंखों से दूर रखने की कोशिश, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और इसीलिए देखिए अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया। और चंद्रकांत जी सोच अच्छी थी, ऑफ स्टंप के बाहर रखना, आंखों से दूर रखना, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं था। सुप्रीमो ट्रॉफी पाहण्याची एक वेगळीच मजा पाहायला मिळते। भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून आलेले खेळाडू अवतरले आहेत या ठिकाणी। गती कमी केली, त्याचा फायदा घेतला या ठिकाणी सरफराज बाहुबली। याच्या बॅट मधून मात्र एक मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। बॉलने ओलांडली सीमारेषा, सिक्सर। सुप्रीमो ट्रॉफी 2025 आप देख रहे हैं, गेंद और बल्ले के बीच जंग आप देख रहे हैं। ये शॉट देखे, लाजवाब स्ट्रोक स्क्वायर की तरफ गेंद को खेल दिया था बाउंड्री लाइन के बाहर, दर्शक दीर्घा में। अब दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है, एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुआं, एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है, और दोनों तरफ बराबर की पिटाई है। फुलटॉसचा बॉल जर फुलटॉस केला तर त्या चुकीला माफी नाहीये आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय। 70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत प्रेक्षक, त्या सर्वांचं स्वागत असणार आहे। 70च्या माध्यमातून बनवले गेले किट्स हे देखील लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत। आणि आज ही स्पर्धा म्हणजे तुम्ही लक्ष द्या, आता सुद्धा चारी बाजूला म्हणजे ज्यांना मॅच दिसत नाहीये, अगदी माना डोकावून मॅच पाहत आहेत, ही परिस्थिती आजच आहे। त्यामुळे उद्या थोडंसं लवकरच या। जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा। कल पैर रखने के लिए जगह नहीं होगी,
ये हमने पिछले 3-4 सालों से यहाँ देखा है, अनुभव किया है। इट्स नो बॉल। अब कहानी इंटरेस्टिंग बनेगी। अब फ्री हिट का इशारा हुआ। सुप्रीमो ट्रॉफी 2025 पिक्चर है सुपर हिट। अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा बैटर के लिए। एका बाजूला विश्वजीत ठाकूर, टेनिस क्रिकेट जगतातील एक टॉप ऑलराऊंडर, दुसऱ्या बाजूला बिहार राज्यामधील एक चर्चेतील नाव सरफराज। सरफराज खान समोर विश्वजीत, फ्री हिट, मोठा फटका मारण्याची नामी संधी। वेगात बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल, अडवला जातोय। अगदी वेगात टाकला होता परंतु बॅटची कडा घेत मागे जाईल। 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे। बल्ले का मोटा सिरा लगा था, ऑफ स्टंप के बिल्कुल थोड़ा सा बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। देखिए ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद ऑन साइड पर, इस बार ताकत का इस्तेमाल किया, टाइमिंग के ऊपर निर्भर नहीं थे, इसीलिए वो बाहर ही गिरा लगा। 1 रन देने का मौका, सिंगर के साथ स्कोर आगे बढ़ता बा 40 स्कोरबोर्ड पर। 40 धावा, एक चांगला सामना होणार आहे। सुरुवातीच्या 2 ओव्हरला 10 धावा होत्या, त्यानंतर धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे आणि याचाच उल्लेख आम्ही सातत्याने करतो। इकडे प्रत्येक ओव्हरला समीकरण बदलतात, रणनीत्या बदलतात। बिग हिट, फटका खेळलाय खरा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, बॅट हातात फिरली होती, फिल्डर थोडेसे दूर राहिले, बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या। तिसरीचाही कॉल दिलाय आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते आणि धाव संख्या 3 ने पुढे जात असताना 43 धावा धाव फलकावर। 2 ओव्हर 10 ची सुरुवात, आता मात्र चौथी ओव्हर सुरू असताना 43। दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब पश्चिम बंगाल, दूसऱ्या बाजूला कांधारी किंग मुंबई। शानदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। अयूब 26 पर खेल रहे, सरफराज 13 पर खेल रहे। पिछली गेंद पर 3 रन, साजबाज 3 रन मुकम्मल किए गए हैं। अब चक्कर स्कोर 43, मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जाता बा। ये जो साझेदारी है ना चंद्रकांत जी, आप अपोनेंट टीम के लिए सरदर्द का कारण बनी हुई है। 43 धावा धाव फलकावर, विश्वजीत पुन्हा एकदा, परंतु समोर सरफराज। हो, या वेळेला प्रचंड वेग पाहायला मिळाला, प्रॉपर लेंथवर बॉल पाहायला मिळाला। तिकडने यष्टीरक्षकांच्या दिशेने चेंडू गेलाय। 4 ओव्हरचा पहिला खेळ संपलाय आणि धाव संख्या झालेली आहे 43। 1 विकेट माघारी परतलेली आहे दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब पश्चिम बंगाल। पहले 2 ओवर की कहानी अगर देखें तो गेंदबाजों ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, शानदार गेंदबाजी रही। 2 ओवर में बल्लेबाजों का बोलबाला रहा है। 4 ओवर की कहानी समाप्त हुई है। चर्चा करेंगे इस वक्त चंद्रकांत जी, जो कैश प्राइज है उसके साथ चैंपियन टीम जो बनेगी उनके लिए वो जो कार बाइक है उसके बारे में चर्चा होनी चाहिए। नक्कीच, कारण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मालिकावीरासाठीची 4 व्हीलर कार नेहमीच आकर्षणाचं केंद्र असतं। कुणाला 4 व्हीलर मिळणार, कोण ठरणार बेस्ट बॅटर, कोण ठरणार बेस्ट बॉलर, त्यांच्यासाठी असणाऱ्या मोटरसायकल बाईक। पहिला क्रमांक तब्बल 12 लाखाचा पुरस्कार, दुसरा क्रमांक जर पाहिलं तर तब्बल 10 लाखाचा पुरस्कार। यस, 70 स्पोर्टच्या मिशन 1 मिलियन कडे देखील आम्ही जातोय। सर्वांना विनंती असेल हे कव्हरेज आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला आवडली असेल तर आवर्जून सबस्क्राइब करा। वाटचाल मिशन 1 मिलियनच्या दिशेने। आणि त्याचबरोबरीने या वर्षीचा आणखीन एक आकर्षण आहे, ते म्हणजे विजेत्या संघातील 11च्या 11 खेळाडूंना मोटरसाइकिल। जी हाँ, और टूर्नामेंट के आयोजन करता विधायक संजय जी पोतनी साहब जो है ना, वो हमेशा कुछ ना कुछ अलग करते हैं। अब देखिए दिलचस्पी बढ़ गई है, कैश प्राइज बढ़ गया है, उसके साथ इस टूर्नामेंट में चैंपियन बनने वाली टीम के 11 खिलाड़ी के लिए वो खूबसूरत बाइक भी मिलने वाली है। और अगले साल और बहुत सारी नई चीजें लेके, जैसे कि ये टूर्नामेंट अब इंडिया खेल रहा है तो पूरा वर्ल्ड खेलने वाला है और ये बहुत बड़ी उपलब्धि होगी हर किसी खिलाड़ी के लिए। हो, टेनिस क्रिकेटचा स्तर आता उंचावत चाललाय आणि एकेकाळी या क्रिकेटला गली क्रिकेट म्हणायचे, एकेकाळी या क्रिकेटला किंवा टेनिस क्रिकेटरना तुम्ही टेनिस क्रिकेटवाले असं म्हणून सुद्धा संबोधलं गेलंय। आणि आता मात्र या टेनिस क्रिकेटचे चांगले दिवस आलेत आणि त्याच्यामध्ये सुप्रीमोचा वाटा मोलाचा आहे। टेनिस क्रिकेटच्या सगळ्यांचाच, प्रेक्षकांचा वाटा आहे, त्याचबरोबर जर पाहिलं तर स्पर्धांचा वाटा आहे, खेळाडूंचा वाटा आहे, ज्यांनी लोकप्रिय केलं हे टेनिस क्रिकेट त्या सर्वांचा वाटा। जसं भाईंनी सुद्धा त्या दिवशी सांगितलं की त्या सगळ्या स्पर्धांचा वाटा आहे सुप्रीमोच्या बरोबरीने, ज्यांनी आज टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जाताना पाहायला मिळत आहे। आणि ही स्पर्धा ज्यांनी डोक्यावरती घेतली, आज ते प्रेक्षक आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता, 70च्या माध्यमातून दाखवले जात आहेत, हात उंचवतायत, टाळ्यांचा गजर करतायत, शिट्ट्यांचा गजर करतायत। गेले 3 दिवस ही मंथनली रात्र अर्थात सुप्रीमोची आहे आणि मंत्रमुग्ध करणारा खेळ आपण याची डोळा पाहिलेला आहे आणि म्हणून प्रेक्षक बघा जल्लोष करतायत।
टाळ्यांचा गजर करतायत, हात उंचावतायत. आम्ही या क्रिकेटचे वारकरी आहोत, आपण या मुंबईच्या पंढरीमध्ये आहोत हे या ठिकाणी दाखवून देतात. आता बघा किती मोठी स्पर्धा असेल आणि प्रेक्षक नसेल तर मजा नाही. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला उदंड प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलेला आहे. हो, कारण मी तर म्हणेल टेनिस क्रिकेट मुंबईकरांच्या थोडंसं जास्त जवळचं आहे. त्याचं उदाहरण सुद्धा सांगेल. एका बाजूला टेनिस क्रिकेटची टुर्नामेंट ठेवा, एका बाजूला लेदर क्रिकेटची अगदी राज्यवाईज टुर्नामेंट देखील ठेवली, गर्दी ही टेनिस क्रिकेटलाच होईल. हे प्रेम आहे आणि ही जादू आहे टेनिस क्रिकेटची. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील टेनिस क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर आपण प्रसिद्ध होताना पाहायला मिळतो. जर इंस्टाग्रामला गेलात तर 50% पेक्षा जास्त रील तर आपल्या टेनिस क्रिकेटच्याच पाहायला मिळतील. त्याच्यामुळे हे टेनिस क्रिकेट काहीतरी वेगळं आहे आणि याच टेनिस क्रिकेटने आपल्या सगळ्यांना जोडलंय. आज हे सगळे इकडे कशामुळे आहेत? टेनिस क्रिकेटमुळे आहेत. मैत्रीचं नातं निर्माण झालंय, एक वेगळे ऋणानुबंध तुमचे आमचे सगळ्यांचे झालेत, हे टेनिस क्रिकेटने झालेत. आणि आपण पाहत आहोत सर्वोच्च स्पर्धा सुप्रीमो. क्रिकेटला पडलेलं क्रिकेट विश्वाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच सुप्रीमो ट्रॉफी, टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप. क्या गेंदबाज करेंगे कमाल, या बल्लेबाजी होगी बेमिसाल. इस पर गेंदबाजी करने के लिए विशाल तैयार है, सामना करने के लिए अयूब. बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद आगे रखा गया था और बहुत अच्छी गेंद इसलिए क्योंकि आगे रखा गया था. ऑन द टोस गेंदबाजी करना पसंद करते हैं, सटीक लाइन पर गेंदबाजी करे विशाल. मागील मॅचची सुरुवात त्यांनी यॉर्करनेच केली होती. मागील मॅचमध्ये देखील पहिल्या बॉलला आले होते. बाउन्सर नाव आहे त्यांचं, परंतु याही मॅचची सुरुवात त्यांनी यॉर्करने केली. एक प्रतिभावान वेगवान गोलंदाज उत्तर इकडून आलाय. नाव त्याचं मात्र या ठिकाणी विशाल रॉय, ज्याला बाउन्सर देखील म्हटलं जातं. पहिला चेंडू तर अप्रतिम टाकलाय, परंतु चिंतेची बाब ही आहे कारण सरफराज एका बाजूला आणि अयूब एका बाजूला, दोघेही बहरात आलेले आहेत. टॉस गेंद ड्राइव किया, अच्छा स्ट्रोक है, डीप इस कवर पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड जरूर करेंगे लेकिन तब तक बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं दोनों बैटर. 5 धावा मात्र येताना ही चिंतेची बाब ठरू शकते. धावा येत राहिल्या तर इकडे कुठेतरी विकेटसाठी आता जावं लागेल, धावा थांबवण्यासाठी जावं लागणार आहे. कारण ज्या गतीने हा धावफलक निघालाय ना, जर हीच गती राहिली 80 सुद्धा होऊ शकतात. जी हाँ, और बीच मैदान पर बल्लेबाज जो है वह सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. 45 एक विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. विशाल रॉय अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है. फ्लैग पर खिलाड़ी, गरी पर खिलाड़ी, एक पॉइंट पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर लॉन्ग ऑन है. डीप मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, एक खिलाड़ी फाइन लेग पर है दारी के अंदर. टप्पा करने के बाद अंदर की तरफ गेंद आई, रक्षात्मक तरीके से खेलना चाहते थे. इस बार बल्लेबाज ज्यादा समझ नहीं पाए. इनका नाम देखिए बाउंसर है लेकिन वेरिएशन बहुत ज्यादा है. या स्पर्धेच्या माध्यमातून एक रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. सुप्रीमो ट्रॉफी 70-70 स्पोर्ट्सवर आतापर्यंत 3 मिलियन प्रेक्षकांनी सुप्रीमो ट्रॉफी युट्यूबला सुद्धा पाहिलेली आहे. सुकून सबको मिलेगा. टूर्नामेंट के आयोजन करता विधायक संजय जी पोतनी साहब और अनिल जी परब साहब बिल्कुल खुश होने वाले हैं. टप्पा खाने के बाद उछाल मिला, बहुत अच्छे गेंद कट करना चाहते थे. इस बार गेंद विकेट कीपर की तरफ चली गई और रन बनाने का कोई मौका नहीं है. वेगावर बीट करताना पाहायला मिळाले. मागील बॉल जसा पाहायला मिळाला पुढे, आता मात्र थोडासा मागे केला, लेंथवर टाकला, मागे हटवून मात्र पॉइंटला खेळायचा प्रयत्न होता, परंतु वेग काय प्रचंड होता. त्या वेगाने बॉल थेट यष्टीरक्षकांच्या हातातच गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. विशाल अपने बॉलिंग मार्क पर तैयार है, कॉम्पॉक्स से गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 40 एक विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर. शपल हुए ऑन साइड पर, स्क्वायर लेग पर, बॉडी लाइन पर, गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया कैच. बल्लेबाज सरफराज, बहुत ही महत्वपूर्ण विकेट और विशाल रॉय एंजॉय कर रहे विकेट मिलन को. यस, आणि इकडे कुठेतरी चुकीचा फटका. मागील डॉट बॉलने थोडासा दबाव वाढवला आणि काहीतरी वेगळं करूयात हा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्या प्रयत्नात विकेट आली, ज्याचा उल्लेख करत होतो आपण. आता एखादी विकेट येणं गरजेचं होतं. जी हाँ, वो माहौल बन गया था. 13 रन बनाए बल्लेबाज सरफराज ने और उनका विकेट गिर गया. उसकी वजह देखिए 70-70 के ऊपर ज्यादा सफल हुए. मन बना के खेलने का प्रयास, फुल टॉस गेंद थी, बॉटम का इस्तेमाल भी किया गया. स्क्वायर लेग पर, बॉडी लाइन पर खिलाड़ी बिल्कुल तैनात है. शानदार कैच बॉडी लाइन पर लपका गया और इसी के साथ विशाल रॉय कर रहे एंजॉय. सैफ मलिंगा ने बहुत ही बेहतरीन कैच लपका सेलिब्रेशन कर रहे. दोनों तरफ, एक तरफ बल्लेबाज का एक्सप्रेशन था, दूसरी तरफ आपने देखा कि वो कैच लपकने के बाद मलिंगा साहब एंजॉय कर रहे हैं. यस, मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक जबरदस्त खेळाडू.
कृष्णा पवार येताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज माळीनगरचा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये येतोय कृष्णा पवार. चंद्रकांत जी, इनके लिए प्लेटफॉर्म बना हुआ है. जिस तरह से वो साझेदारी बनी थी सरफराज और अयूब के बीच, बहुत बेहतरीन बल्लेबाजी की है. 42 विकेट के नुकसान पर है, 5वां ओवर प्रगति पर है. और विशाल रॉय जब जलपान के बाद मैदान के अंदर आए हैं तो इस ओवर में इन्होंने ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, ज्यादा आजादी नहीं दी है. 5 गेंदों में केवल 3 रन और वो साझेदारी जो सदर का कारण बनी थी उसको तोड़ने का काम किया. हो, अगदी इकडे रणनीतीनेच क्रिकेट होत आहे. कारण 4 ओव्हर नंतर नवीन बॉल आहे आणि त्याच्यासाठी खास मागील मॅच मध्ये देखील यांना ठेवलं गेलं होतं. आणि आता ही रणनीती आहे आणि आता जे कमबॅक होतं ना पुन्हा एकदा कांधारी किंगने केलेलं आहे. जी हाँ, इस वक्त बहुत ही बढ़िया खेल मैदान के अंदर. स्कोर 46, 2 विकेट के नुकसान पर. ओहो, क्या बात है. गेंद अंदर, डंडी बाहर, बल्लेबाज कृष्णा आए, कृष्णा चले गए हैं. दांडी 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 गुल. आणि खऱ्या अर्थाने खरंच दांडी गुल केली आहे. अगदी बरोबर. गोलंदाजी झाली पॉवरफुल. मैदानावरती अप्रतिम गोलंदाजी करत असताना विशाल रॉय करतोय एन्जॉय. कृष्णा बॅक टू द पेपर अँड गॉन. होश उडू दे तू भारी खेळना, ओ भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. और ये जो है ना वो काटवीर कर रही है. दोघांनी ती चुकी केली. सरफराज सुद्धा अक्रॉस खेळायला गेले आणि कृष्णा पवार सुद्धा आल्या आल्या पहिलाच बॉल अक्रॉस खेळायला गेले आणि स्टंपला सुद्धा उखडून टाकलाय आणि खूप लांबवर पाठवलंय. काय अप्रतिम चेंडू टाकलाय. कमबॅक म्हणतात ना ते हेच आहे. इकडे गोलंदाजही कमबॅक करतायत, फलंदाजही कमबॅक करतायत. सामना पहिल्या डावात रंगलाय, दुसऱ्या डावात मला वाटतं याच्यापेक्षा जास्त रंगणार आहे. मैदान के अंदर चला गया तब पानी, क्या वो बदलने वाली कहानी बिल्कुल बदल गई. कहानी है और 2 विकेट प्राप्त किए हैं विशाल रॉय. बहुत बढ़िया गेंदबाजी कर. आपने सही कहा, जब एक तरफ सरफराज ऑफ स्टंप के बाहर जाके स्क्वेयर की तरफ खेलना चाह रहे थे उस पर उनका विकेट गिर गया. उसके बाद कृष्णा आए, वहां भी अगर देखे तो वो स्क्वेयर तो विकेट खेलने की कोशिश कर रहे थे, उनका भी विकेट गिर गया. अब जलपान के बाद मोमेंटम दोबारा जो है ना वो जा रहा है कंधारी किंग की तरफ. दुर्गापुर फ्रेंड्स क्लब और कंधारी किंग के बीच एक तगड़ा मुकाबला. 5 ओवर का खेल. स्कोर 40, 3 विकेट का नुकसान पर. विशाल का ओवर बहुत बढ़िया था. 1 ओवर 3 रन और 2 विकेट. बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं दिनुक कामले और अयूब 29 पर खेल रहे हैं. और इंपॉर्टेंट बात है चंदू जी, एक तरफ सेट बल्लेबाज अयूब है, समय ले सकते थे आप. अगदी. आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळतोय. 3 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि जे षटक होतं ना विशाल रॉयचं 3 धावांचं, अप्रतिम. टॉस गेंद गैप में खेलते हुए इस बार पीछा कर रहे खिलाड़ी. कम से कम 2 रन देने का तो मौका मिलेगा दोनों बैटर के लिए. अयूब 29, अब जाकर उनके आंकड़े बिल्कुल बदलने वाले. बहुत अच्छी पारी कर रहे अपनी टीम के लिए. फॉर्म में खिलाड़ी, उसका फायदा मिल रहा है टीम को. हो, अगदी. मी अकिमाईच्या माइंडचं कौतुक करेल कारण अयूब यांना त्यांनी थोडंसं पुढे पाठवलं आणि त्याचबरोबर कारण ऐन बहरात आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिनू शांत, संयमी आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम, हा त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. और जब जब इनको मौका मिला वो बड़े स्ट्रोक के लिए जाते हैं. सिक्सर किंग ये भी है और क्लास है. बल्लेबाजी जब करते हैं टाइमिंग बिल्कुल प्रॉपर करते हैं. सिर्फ अपनी बॉलिंग माप पर तैयार सामना करने के लिए अयूब शेख का 31 पर बल्लेबाजी करे. स्कोर 48. ऑन साइड पर गेंद, अच्छा स्ट्रोक है, खोद के निकाला. मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है और इस बार सिंगल डबल बीच मैदान पर आ रहे हैं. दिनुक काबले के ऊपर चंद्रकांत जी निगाह तो रहेगी. ये खिलाड़ी ऐसे हैं जब मौका मिलेगा तो रुकने वाले नहीं है. हो, अगदी. आणि हे परफेक्ट वेळ सुद्धा आहे त्यांचं मैदानात येणं, टीमसाठी धाबा बनवणं. एका बाजूला मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी पटाईत असणारे अयूब 32 वर खेळतात. दिनूचं मैदानात येणं तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि इकडे 50च्या उंबरठ्यावर टीम आपल्याला पाहायला मिळते. परंतु गोलंदाज सैफ यांनी प्रभावित केलंय कारण अलीकडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसे मलिंगा आले ना, क्रॉस आर्म ॲक्शन आली आणि असे बरेचसे मलिंगा आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तयार झाले. आता सैफ मलिंगा सध्या पाहायला मिळत आहेत. बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत सुंदर गेंदबाजी कर रहे हैं. आगे रख रहे हैं, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. यॉर्कर की गेंदबाजी कर रहे हैं. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना बच नहीं सकते. आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर या धावेनुसार 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. अर्धशतक दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब पश्चिम बंगाल टीमचे आहे. इंपॉर्टेंट मुकाबला है
यहाँ से कौन सी टीम क्वालिफाई करने वाली है वो देखना बहुत दिलचस्प सा। मलिंगा गेंदबाजी करने के तैयार, स्कोर 50, 3 विकेट के नुकसान पर, छठवां ओवर प्रगति पर है। ऑन साइड पर गेंद हवा में उछाला, फुल टॉस गेंद है, बॉर्डर पर खिलाड़ी है, गेंद के नीचे आना चाह रहे हैं। ओहो क्या बात है, गेंद बॉडी लाइन के बाहर, 6 रन। आज अय्यूबला रोखणं तेवढं सोपं नाहीये, काय बॅटिंग करतायत, जबरदस्त तुटून पडलेत, बॉलची हवाई यात्रा तर फिक्सच केली आहे त्यांनी, मग मलिंगा येऊ द्यात नाहीतर दुसरे कोणी गोलंदाज त्यांच्यावर तुटून पडलेले आहेत अय्यूब, त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं लागेल। आज मात्र अय्यूबने षटकारांची आतषबाजी केली आहे, एक मारल्यावर त्याची चर्चा होते, हा सातत्याने मारतोय। बहुत शानदार बल्लेबाजी करी है स्टोक, देखे एक्शन रिप्ले 70 के ऊपर अय्यूब का बल्ला बोल रहा है और बोल बाला अय्यूब का बीच मैदान पर, शानदार स्टोक, बेहतरीन टाइमिंग और गेंद को दर्शक दीर्घा में भेज दिया था। सुप्रीमो सिक्सर, सुपर से ऊपर वाली बल्लेबाजी अय्यूब द्वारा 38 पर केंद्र है, 19 गेंदों का सामना किया, ऊपर छठवां प्रगति पर, स्कोर अब तक 56, 3 विकेट के नुकसान पर। दुर्गापुर की टीम बल्लेबाजी कर रही है, तगड़ा मुकाबला बीच मैदान पर। मलिंगा मैदानात कोणत्याही प्रेक्षकांनी येऊ नये आणि खेळाडूंनी सुद्धा त्यांना सेल्फी देऊ नये। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, अच्छा स्टोक, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस तो आना चाह रहे हैं, अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश कर रहे हैं, बेहतरीन बल्लेबाजी हो रही है, शानदार खेल, स्कोर 58, 3 विकेट के नुकसान पर। अब जाकर आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। पहा, आपल्या लाडक्या खेळाडूचा खेळ पाहिला आपण आलेला आहात, त्याला पेनल्टी किंवा त्याच्या टीमला पेनल्टी बसू नये याची काळजी आपणच घ्यायची आहे, कारण कोणत्याही खेळाडूने या ठिकाणी सेल्फी द्यायची नाहीये। काय जबरदस्त सामना पहिल्या डावात रंगलाय, वेळ आहे या टेनिस क्रिकेटचं आणि ते काय आहे हे सुद्धा इकडे पाहायला मिळत आहे। सुप्रीमो सुप्रीमो सुप्रीमो, अच्छा स्टोक, बेहतरीन टाइमिंग, बल्ले के बीचों बीच खेल रहे, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी रहना था, जब तक गेंद को फिर करते तब तक का दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल, तालियां बजने वाली है, तालियों की आवाज आने वाली है। तमाम प्रेक्षक तुम्ही सुज्ञ आहात, दर्दी आहात म्हणून या ठिकाणी गर्दी केली, तुमच्या भावनांची आम्हाला कदर आहे, पण मैदानात जाऊन त्या ठिकाणी पैशांची उधळण करायची नाहीये किंवा तिथे खेळाडूंना देखील नम्र विनंती आहे, आपण देखील सेल्फी द्यायचा नाहीये प्लीज। आपण सुज्ञ आहात, मुंबईकर आहात, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे आहात, त्यामुळे निखळ खेळाचा आनंद आपण मैदानाच्या बाहेरून घ्यायचा आहे। पहा काय गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते सर, 6 ओव्हरमध्ये 60 धावा, 10ची सरासरी तर गाठली आहे, ही गर्दी आहे प्रेक्षकांची, मिळेल त्या ठिकाणावरून सामना पाहतायत, अगदी ज्या ज्या ठिकाणावरून मॅच दिसेल अशा ठिकाणावरून मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। गाडीची पार्किंग जर पाहिलं ना 1-1 किलोमीटर लांबवर करून आलेले आहेत, मग हे कशासाठी, टेनिस क्रिकेटसाठी, कशासाठी, सुप्रीमोसाठी आम्ही काही करायला तयार आहोत आणि म्हणूनच ही गर्दी पाहायला मिळते। हे दिवाणे आहे टेनिस क्रिकेटचे, यांना वेळ लागलाय सुप्रीमो ट्रॉफीचं। क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने बीच मैदान पर आए, लेकिन चंद्रकांत जी एक सवाल मेरे मन में खल रहा है, ये आज का दिन है, पिछले 3 दिनों की कहानी बिल्कुल सुपरहिट रही है, लेकिन ग्रैंड फिनाले कल है, तो कल का नजारा क्या हो सकता है, कल का दिन भी बिल्कुल हाँ, और एक बार फिर देखिए सभी दर्शकों को मैं एक बहुत बड़ी बात मैं बताने जा रहा हूं। एक तो मैदान के अंदर आपको आना नहीं है, अगर आप मोबाइल लेके मैदान के अंदर आते हैं तो आपका मोबाइल जो है वो आपके पास नहीं रहेगा, वो हमारे पास रहेगा, इम्पॉर्टंट है। दूसरी बात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मैदानावरती सेल्फी करण्याकरता यायचं नाही, त्यानंतर पैशाची उधळण करायची नाही आहे, त्यानंतर जर आपण पैशाची उधळण केली तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला पेनल्टी दिली जाणार आहे, अर्थात ज्या ठिकाणी खेळाडू आहे त्या खेळाडू देखील या ठिकाणी आपण मैदानात जर एखादा प्रेक्षक मोबाईल घेऊन गेला तर तो मोबाईल जप्त केला जाईल। त्याचबरोबरीने मैदानाच्या आतमध्ये कोणी खेळाडूंनी सुद्धा सेल्फी द्यायची नाहीये आणि आपण सुद्धा मैदानात जायचं नाहीये, याची नोंद आपण घ्यायची आहे। बिल्कुल हा, प्लेयरने देखील पैशाचा स्वीकार करायचा नाही, नाहीतर आपल्याला सुद्धा पेनल्टी लागू शकते। 60 रन 3 विकेट के नुकसान पर। बल्लेबाज की बात करें तो तीनों मुकाबले 1 पर बल्लेबाजी कर रहे विशाल,
मिशेल रॉय जिनके ऊपर दारोमदार ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है। पहले ओवर की कहानी देखें तो बहुत शानदार गेंदबाजी, 3 रन और 2 बहुत ही महत्वपूर्ण विकेट। अयूब 42 पर खेलते हैं, अर्धशतक के बहुत करीब है। आज इनके लिए एक बहुत बड़ा अवसर, सुनहरा अवसर है। चंद्रकांत जी 42 पर खेल रहे अभिषेक, और अगर यहाँ सुप्रीमो में आप अर्धशतक बनाते हैं तो मेरे हिसाब से वो सबसे बड़ा सुनहरा पल होगा बल्लेबाज के लिए। यस, आतापर्यंत तब्येत मॅचच्या दिशेने काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, सतीश कुरूप व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। और सतीश कुरूप से आपकी अगर बात करें तो पिछले 11 साल से इस टूर्नामेंट के साथ जुड़े हुए, बहुत बड़ी उपलब्धि। यह काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी और अंपायर टीवी अंपायर की तरफ जाना चाह रहे हैं, चॅलेंज किया गया है। पहा प्रशांत सर, या स्पर्धेचा इतिहास काय सांगतो तर या स्पर्धेतील सर्वोच्च खेळी एजाज कुरेशी यांच्या नावावर 67 धावांची आहे, अर्धशतक। मुकेश गोयल चुन्नी पंढरपूर यांनी 31 चेंडूमध्ये 63 ही दुसरी सर्वोच्च खेळी आहे, आणि योगेश पवार पेन यांच्या नावावर 23 चेंडूमध्ये 52। आतापर्यंत या 11 पर्वाच्या इतिहासामध्ये फक्त 3 खेळाडू आहेत ज्यांनी अर्धशतक केलेलं आहे, आणि आता 42 धावांवर अय्यूब बॅटिंग करतायत। पाहायचं काय होईल। मौका है, अब चक्कर टीवी अंपायर का क्या इशारा होगा वो देखना बहुत जरूरी है। इट्स अ वाइड बॉल। दिनू कांबले इस वक्त स्ट्राइक रेट पर है। सुप्रीमो ट्रॉफी बहुत ही शानदार आयोजन, टेनिस क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे सुप्रीमो ट्रॉफी। इस वक्त ऑफ टाइम के बाहर गेंद थी, टप्पा खाने के बाद काफी बाहर चली गई, चैलेंज किया गया था, डीआरएस का इस्तेमाल हुआ और टीवी अंपायर ने कहा कि भाई ये वाइड बॉल है, इट्स अ वाइड बॉल। नाउ स्कोर 61 for 3। मिशेल रॉय गेंदबाजी कर रहे हैं। और दूसरी तरफ देखिए 3 अर्धशतक के बारे में चर्चा हुई। अयूब के पास मौका है क्योंकि 12 गेंदे हैं, अर्धशतक बनाने के लिए 8 रन चाहिए। इस पर कंधारी किंग क्या चाह रही है? विकेट बहुत महत्वपूर्ण है। मिशेल का ओवर बहुत ही बढ़िया रहा था, शानदार स्पेल डाल रहे हैं, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं इस टूर्नामेंट में। ऑन साइड पर देख घुमा के खेलना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। विकेट कीपर ने डाइव लगा के इस गेंद को रोकने का पूरा प्रयास किया। उमर खान है, गेंद चली गई थर्डमैन पर 1 रन देने का मौका। वाह, पाहूयात आता अयूबवर सगळ्यांच्या नजरा असतील। ब्रह्मा बॉईज संघातून मात्र त्यांनी पदार्पण केलं होतं या स्पर्धेमध्ये, आणि आता एका खूप जबरदस्त कामगिरी। ही खेळी अफलातूनच आहे आतापर्यंत पाहायचं आहे। 7वं षटक सुरू झालं आहे, परंतु काय मॅच पहिल्या डावात रंगली है। कट टू कट फाइट, बेस्ट वर्सेस बेस्ट। मैं तो समझ सकता हूं कि 2 ऐसे खिलाड़ी, एक तरफ मिशेल रॉय जिन्हें पहले ओवर में केवल 3 रन दिए थे, और अयूब जो 42 पर खेल रहे हैं, तो 2 बादल हैं। 2 बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है। 2 बेस्ट खिलाड़ी है, सांप और नेवले के बीच लड़ाई है बीच मैदान पर। कमाल का मैच होगा और कमाल का बैटल भी देखने का मौका मिलेगा। मिशेल तैयार गेंदबाजी करने के लिए, सामना करेंगे अयूब। डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। मिशेल तैयार, फुल टॉस, गेंद अच्छा स्ट्रोक है, गेंद लॉन्ग बॉडी लड़के बाहर जाएगी, तीर से समान, छू लिया आसमान, बल्लेबाज करे सीना तान, इस खेल को बनाया आसान। शानदार, सुपर से ऊपर सुप्रीमो सिक्सर। वाह, आज अय्यूबला रोखणं तेवढं सोपं नाही, आणि या वर्षी 2025 ची सुप्रीमो चषकातील उच्चांकी वैयक्तिक खेळी 48 धावांवर बैटिंग करतात अय्यूब। कमाल के पारी कर रहे अपने टीम के लिए, तालियां बज रही है। 48 पर पहुंच चुके हैं अय्यूब 22 गेंदों में, 3 विकेट के नुकसान पर टॉस गेंद थी, सही नसीहत देते हुए खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था। 22 गेंदों में 48, और इनके बल्ले से आए हैं शानदार छक्के और चौके। मैग्निफिसेंट इनिंग, सुपर बैटिंग बाय अय्यूब। अब जाकर 2 रन चाहिए अर्धशतक बनाने के लिए। टप्पा खाने के बाद उछालता, अच्छा बाउंसर, जिस बात के लिए वो जान जाते हैं। अब मजा गया, मैंने कहा था सांप और नेवले की बीच लड़ाई है, एक टक्का उसके बाद में बाउंसर आ गया। वाह, यालाच तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई म्हणतात, कारण बॅटरी कमी नाहीये, बॉलरही अगदी गोलंदाज खडबडून जागा झाला त्या षटकारांशी, आणि मी इकडे काय आलोय दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केलाय। 48 धावांची खेळी, अर्धशतकाचे वेध अख्ख्या भारताला, अख्ख्या टेनिस क्रिकेट जगताला लागलेले आहेत, कारण फक्त 3 अर्धशतक मागील 10 पर्वात झाली आहेत, आणि आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावर सुद्धा अय्यूब शेख।
टॉस गेंद ड्राइव किया, इस बार मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ आयुष शेख पहुंचे हैं 49 पर, 69 3 विकेट के नुकसान पर। विशाल का यह ओवर है, बहुत ही अच्छा बैटर। ये संघर्ष क्रिकेट में, ये संघर्ष देखने के लिए दर्शक आते हैं। सुंदर खेल मैदान के अंदर 69 पर 3। अब मजा आएगा क्योंकि स्ट्राइक के रन पर बल्लेबाज दिनू का अपने 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ओवर 7 प्रगति पर 4 गेंदों का खेल हुआ है। लाजवाब खेल। इस ओवर की अगली गेंद विशाल द्वारा टपकाते ही थोड़ा ऑफ के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर किया। क्या तो 1 रन मुकम्मल किया, दूसरे के वापस आना चाह रहे आराम से इत्मीनान के साथ। दोनों बैटर ने स्कोर इसी के साथ 70 के पार, 71 पर 3। एक चांगली धावसंख्या इकडे आता उभारली आहे, फाईट होणार आहे। दुसरा डाव देखील काही कमी नाहीये, रथी महारथी दोन्ही बाजूला आहेत, परंतु एक चांगलं आव्हान आता उभं होत आहे। 2 ओव्हर 10 ची सुरुवात पुन्हा एकदा थोडंसं पाठीमागे घेऊन जाईल आणि आता पुन्हा पुढे आलं तर 71 पर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे कमबॅक करावं लागेल, डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील, कारण अयुब जरी आक्रमण करत असेल, दिनूने एका बाजूने किल्ला लढवतायत, बाजू आऊट करणं म्हणतात ना, ते दिनूने एका बाजूने केलेलं आहे। कमाल की बल्लेबाजी अभी तक के बाहर गेंद थी, अच्छी गेंद थी, आगे डाल दिया था। इस बार इस कवर पर गेंद को फील्ड किया जाएगा, 1 रन लेने का मौका मिलेगा। 7वां ओवर, 7 ओवर समाप्त, 72 रन 3 विकेट के नुकसान पर 72 पर 3। एक तरफ इस मुकाबले चंद्रकांत जी अयुब खतरे 49 पर, दिनू खतरे 5 पर, 6 गेंदों का खेलाना बाकी है। कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं अभिषेक। हो, अगदी विक्रमाच्या उंबरठ्यावर अयुब शेख सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चर्चा सर्व ठिकाणी हेच आहे। जे युट्यूबला 77 वर मॅच पाहत आहेत त्यांना देखील उत्कंठा लागली असणार आहे, परंतु मॅच जबरदस्त आहे। कांधारी किंग पलटवार करणं जाणते, त्यांनाही ते कमबॅक करावं लागणार आहे, परंतु सगळ्यांना सोड अयुबच्या अर्धशतकाची इकडे लागलेली असणार आहे, कारण या ठिकाणी ते स्ट्राईकवर येणं देखील तेवढंच महत्वाचं आहे। पाहूया काय होईल। 7 नंतर 72, एक चांगली या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते। आखिरी 6 गेंदों में कितने रन बनेंगे वो देखना बहुत जरूरी है। मलिंग आए गेंदबाजी करने के लिए और चंद्रकांत जी दिनू 5 पर कितने स्ट्राइक रेट पर है, 9 स्ट्राइक रेट पर बल्लेबाज अयुब शेख 49 पर बल्लेबाजी करे, 24 गेंदों का सामना किया। दर्शक काफी संख्या में मौजूद है, चर्चा हो रही है। बबलू अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रही है, कप्तान के साथ, इस पर कप्तान के साथ चर्चा कर रहे हैं। आंखों में चमक है, दिनू अपने इस पर स्ट्राइक रेट पर है, क्या इंटेंट होगा बल्लेबाज का वो देखना बहुत। 6 गेंदें बची हुई है, फील्डिंग देखे बल्लेबाज दिनू काबली के लिए। एक फ्लाइंग ट्रिप, गली पॉइंट, स्ट्राइक कवर, एक लॉकअप पर खिलाड़ी तैनात है। सुप्रीमो ट्रॉफी 2025 का अद्भुत खेल आप देख रहे हैं। 70 के ऊपर दर्शकों का कमाल का सपोर्ट रहा है। पिछले 4 दिनों की कहानी बिल्कुल सुपरहिट रही है। खराब शॉट बल्लेबाज का, रन लेना चाह रहे हैं और ये क्या छूटा है। भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है। अयुब स्ट्राइक रेट पर 49 पर खेल रहे हैं, या आसान का छोड़ दी। हो, या छोट्या छोट्या चुका महागात पडतील। अयुबला स्ट्राइक येण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागली असती, परंतु नशिबात लवकर स्ट्राइक होती आणि अयुब स्ट्राइकवर येत आहेत। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला, आसान क्या था, ये साझेदारी आपको तोड़ने की जरूरत थी। और उमर भाई ने ये क्या छोड़ा है। अब चक्कर स्कोर आगे बढ़ता पर रन संख्या 73 रन। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज अयुब, इनका रोल बहुत इंपॉर्टेंट रहा। एक उम्दा पारी इस प्रतियोगिता में, अर्धशतक के बहुत करीब, कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं। अयुब इज प्लेइंग ऑन 49, स्कोर 73 पर 3। मलिंग अपने पूरे पर तैयार। यावेळेला यस, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। एक विक्रम मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि नुसता विक्रम नाही आणि नुसत्या टाळ्या नाही, आता टाळ्या उभे राहून वाजूयात। सुप्रीमोच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय। अयुबच्या नावावर अर्धशतक झळकावलं जात आहे। अयुब आपका बल्ला थोड़ा ऊपर उठाइए और दर्शक देखिए इनके लिए तार बजाने वाले। बी अ स्टार एंड शो देम दैट यू आर। आप देखिए एक बार फिर 25 गेंदों में 50 रन, बहुत ही शानदार पारी है। 4 सिक्सर, 1 चौका और अब उनके लिए वो तालियां बजती हुई। बहुत बड़ी टीम है कांधारी किंग, उनके सामने दुर्गापुर। आज एक विकेट बहुत महत्वपूर्ण था, विकेट आपको नहीं मिला, कैचेस छूटे और उसका खामियाजा भुगतना पड़ा है। स्कोर 74। ये मोमेंट देखे, एक्शन रिप्ले में बिल्कुल देख सकते हैं अयुब को आप। ओहो, बहुत बड़ा लम्हा है। सुंदर पहले अयुब ने तालियां बजने वाली है, अयुब के लिए तालियां बजने वाली है। नक्की ये खिलाड़ी खास याद रखेगा इतिहास। पूरे हुए 50,
अर्धशतक पूरा करने वाले खिलाड़ी मैदान पर। ऑफ स्टंप के काफी बाहर ऑन साइड पर खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका और काफी खराब फील्डिंग हो रही है, प्रेशर बढ़ता, 2 रन दूसरे के वापस आना चाह रहे, थ्रो अच्छा नहीं है, थ्रो अच्छा नहीं है और इसके लिए इस बार पर अगर देखिए तो दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 3 रन मुकम्मल किए हैं। प्रेशर बढ़ रहा है फील्डिंग करने वाली टीम के ऊपर। पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील जर पाहिलं तर योगेश पवार यांच्या नावावर 2015 साली आहे, दुसरं अर्धशतक 2015 साली मुकेश गोयल म्हणजे चुन्नी यांच्या नावावर, तिसरं अर्धशतक एजाज कुरेशी 2023 आणि 14 अर्धशतक अय्यूबच्या नावावर 2025 सुप्रीमो। 77 आप लोगों का मिलेगा प्यार तो निखर के आएंगे यंगस्टर। काफी ऑफ स्टंप के बाहर खेलते ऑन साइड पर खेलते लॉकर पर गिरने के बाद कोई मौका नहीं है, तोड़ डाला, फोड़ डाला, सबको पीछे पर छोड़ डाला, गेंदबाज को बल्लेबाज ने धो डाला, सुपर से ऊपर सुप्रीमो सिक्सर। काय बॅटिंग, जबरदस्त, आजचा दिवस अय्यूबच्या नावावर होताना पाहायला मिळतो आहे। और फिलहाल इस वक्त अगर देखें तो बहुत ही बढ़िया खेल, शानदार बल्लेबाजी अय्यूब द्वारा। रात भी बाकी है, बात भी बाकी है, ये तो सिर्फ झांकी है, असली बाकी है। अय्यूब का इंच गर्म है, फुल टॉस गेंद पर हमला किया, गेंद कॉर्नर की तरफ जाती हुई दर्शक दीर्घा में पर खेलना चाहते, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, स्टक पर गेंद को फील किया जाएगा लेकिन ओह माय गॉड, इस बार भी गलती हुई है। 2 रन देने का मौका, 2 रनों के साथ 8 ओवर है, स्कोर 85 रन 3 विकेट के नुकसान पर 85 पर 3। मोठी धावसंख्येवर दुसऱ्या डावात धावसंख्येचा खटला करण्याची क्षमता आहे शानदार, कारण तेवढी मोठी बॅटिंग लाईनअप दुसऱ्या डावात सुद्धा ती महारथ येणार आहे, परंतु अय्यूब काय खेळलाय, 85 धावा धावफलकावर आहे, एक चेंडू मात्र अजूनही बाकी आहे, 58-27 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाणार। अय्यूब आपल्या आयुष्यातील एक अनमोल आणि सर्वात महत्वाची खेळी आता खेळतायत। कदरी किंग ने इससे पहले 81 रनों का पीछा किया है। हेलीकॉप्टर बहुत अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग पर खिलाड़ी तैनात, दूसरे के लिए बना रहे हैं, या खतरा भी है और बल्लेबाज आउट या नॉट आउट देखना बहुत जरूरी है। टीवी अंपायर की तरफ चले गए सतीश कुरूप साहब, लेकिन अय्यूब के लिए तालियां बज रही है। व्हाट बैटिंग, बैटिंग बनाने के मौके होते हजार, अर्धशतक नहीं आता बार बार और आप लोगों का मिलेगा प्यार तो निकल के आएंगे यंगस्टर। आयुष्यभर लक्षात राहतील अशा टाळ्या बाहेर येताना वाजतायत, अय्यूबसाठी टाळ्या, शिट्या, आरडाओरडा सुद्धा होताना पाहायला मिळतोय। सुप्रीमोच्या इतिहासातील एक अजरामर खेळी, हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजार करतात टाळ्यांचा गजर अय्यूबच्या अफलातून अद्भुत खेळीसाठी। तर आता पाहूया या मॅच मध्ये निश्चितच 85 धावा धाबकावरती आहेत आणि आता डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळे थोडंसं थांबावं लागेल। मैदानावरचा खेळ रंगतदार, दमदार, अद्भुत आहे, मंथली रात्र सुप्रीमोची आपण या ठिकाणी अनुभवतो आहे। तमाम प्रेक्षक प्रत्येक क्षण या ठिकाणी एन्जॉय करतात, पण मगाशी आपण बघितलं 81 धावांचा पाठलाग कंधारी किंगने केलेला आहे, हे विसरून चालणार नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे क्षमता असलेले खेळाडू आणि अनुभवी खेळाडू आहेत, त्यामुळे आता बघूया एकूण टार्गेट काय असेल, त्यासाठी थोडंसं आपल्याला थांबावं लागणार आहे। परंतु दुसरा डाव देखील तेवढा जबरदस्त, कांधारी किंग हा देखील फायनल खेळला या स्पर्धेची, त्यांनाही माहिती आहे कशा प्रकारची कामगिरी करायची, ती महारथी त्या बाजूला सुद्धा आहेत, मजा येणार आहे। प्रेक्षक कुठेही जाऊ नका, ही सुप्रीमो आहे, इकडे काही होऊ शकतं। अर्थात हे सुप्रीमो आहे आणि इथे काहीही होऊ शकतं, इथे छोटा टोटल पण डिफेंड केला जाऊ शकतो आणि मोठं टार्गेट सुद्धा चेस केलं जाऊ शकतं, पण आता मात्र आपण चेस करतोय त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून मोबाईल फोन, कुणाचं नाव त्या चिठ्ठीत निघणार आहे। बरेचशा लोकांचे भुवया उंचावलेले आहेत की माझं नाव निघतंय का, तर पाहूया। वरुणजी, मी आपल्याला विनंती करेन या लकी ड्रॉच्या माध्यमातून एक चिठ्ठी आपण काढावी आणि बघूया लकी विजेत्याचं नाव काय आहे, आणि म्हटल्याप्रमाणे रिझल्ट तेव्हा डिक्लेअर आपण करतो जर का तो व्यक्ती इथे हजर असेल तरच आपण हा मोबाईल त्यांना देतो। आणि नाव याच्यात आहे राजवीर कानडे आणि मोबाईलचे शेवटचे 3 क्रमांक आहेत 787। राजवीर कानडे जर तो इथे ग्राउंडवर उपस्थित असेल तरच हा मोबाईल त्याला देण्यात येणार आहे। राजवीर, जर का तू ग्राउंडवर आहेस तर लवकर लवकर स्टेजवर यायचंय आणि तो मोबाईल कलेक्ट करायचे। मी मान्यवरांना विनंती करेन आपण स्थान बनवायचंय, आपण थोडीशी वाट पाहूया
राजवीर कानडे इथे आहेत का? शेवटचे 3 क्रमांक आहेत 787. पाहूया राजवीर इथे आहेत का? चेक. देव सर, तोपर्यंत एक महत्वाचा निर्णय सुद्धा सांगायचा आहे. शेवटच्या बॉलवर काय झालं? शेवटच्या बॉलवर अयूब नॉट आउट आहे आणि अयूब 7 धावांची नाबाद खेळी या ठिकाणी करतायत. सर एका बाजूला ती नाबाद खेळी म्हणतोय, पण इथे बिनविरोध तो मोबाईल घेऊन जाण्यासाठी तो लकी विजेता इथे आलेला आहे. नक्कीच आपण चेक करूया आणि मग आपण त्या विजेत्याचं नाव घोषित करूया. नंबर आपला मला सांगायचा प्लीज. मोबाईल नंबर मला सांगा राजवीर. बरं, नंबर तर बरोबर सांगितलेला आहे. हा मोबाईल स्वतःकडे गिफ्ट म्हणून ठेवणार की कोणाला गिफ्ट करणार? ज्याच्या नावाने काढले ते वाढदिवस. बरं, वाढदिवसाचं जे निमित्त आहे त्या निमित्ताने हा मोबाईल मिळतोय. तर टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही आपण त्यांना देऊया. भाई देव सर हे क्रिकेट प्रेमी आहेत आणि बबलू पाटील यांच्या टीमचे व्यवस्थापक आहे. अजिंक्य कानडे पुण्याच्या शिरूर इकडे आलेले. क्या बात आहे, खूप खूप शुभेच्छा. वा, चला एक अनमोल गिफ्ट आज मिळत आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन. आणि आपले कॅमेरामॅन सुद्धा आहेत पूर्वे शिंगळे, त्याचाही आज वाढदिवस आहे. त्यालाही आपण सुप्रीमोच्या माध्यमातून शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. वरुणजी मी विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचंय आणि आपणही स्थानापन्न व्हायचंय. आणि उद्या सुद्धा आपण एक लकी ड्रॉ काढणार आहोत. वरुण, पहिल्या दिवशी आपण मोबाईल एक काढला होता, पण विजय आले नसल्या कारणाने भाईंनी काल एक निर्णय घेतला की जो मोबाईल पहिल्या दिवशी देण्यात नाही आला तो उद्याच्या दिवसात देण्यात येणार आहे. पण तो कोणाला? तर ही जी टेक्निकल टीम संपूर्ण काम करते, मग कॅमेरामॅन असतील, फोटोग्राफर असतील, स्कोरर्स असतील, अंपायर असतील आणि जे साऊंड सिस्टम किंवा कॉमेंटेटर्स, जे काही इव्हेंटची टीम आहे, प्रेझेंटर्स, यांच्यापैकी तो मोबाईल उद्या देण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचीही प्रतीक्षा आहे. त्यामुळे उद्या कदाचित आमचंही नाव निघू शकतं. त्यामुळे त्याची प्रतीक्षा आम्ही करतोय. पण ही सुंदर अशी खेळी आपण आयुची पाहिली आणि मला असं वाटतं की जेवढे दर्शक आज या क्रीडा नगरीत उपस्थित आहेत, मला असं वाटतं अतिरिक्त एक मोठा दर्शक जो आज तिथे बघतोय वो चांद है जो ऊपर इस खेल को भी देख रहा है और पूरी तरह से सराह रहा है आयुब की इस परफॉर्मेंस को. मैं चाहता हूं जरा जोरदार तालियां आयुब के लिए हो जाए और उससे जोरदार तालियां सुप्रीमो ट्रॉफी 2025 के लिए हो जाए. फिर एक बात बढ़ते हैं चतुर सर बॉक्स की ओर. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. म्हणजे 4ही रात्री या मंत्रलेल्या होत्या. प्रत्येक दिवशी काहीतरी स्पेशल होतं, प्रत्येक दिवशी दर्जा होता. दर्जा तर आहेच आहे आणि आजही शेवटचा डाव बाकी म्हणून पुढे जाऊ नका. एकाने केले दुसरा सुद्धा करू शकतो. हे टेनिस क्रिकेट आहे, हे सुप्रीम आहे. परंतु आमच्या समालोचन कक्षात थोडासा बदल करतोय. ज्याचं समालोचन ऐकण्यासाठी अख्खा भारत वेडा होतो. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांना या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि ज्यांनी मालवणी भाषेला मच्छिंद्र कांबळी यांच्या नंतर जगभरात पोहोचवलं, मालवणी समालोचनाचा बादशहा बादल चौधरी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांबरोबर. चढू दे होश उडू दे तू भारी खेळना. ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. जिंग चढू दे होश उडू दे तू भारी खेळना. भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. थैंक यू सो मच चंद्रकांत शेट्टी जी और
प्रशांत आदवड़े जी, रात आधी है लेकिन बात बाकी है। आधा है चंद्रमा, रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात बाकी, हिसाब किताब बाकी। दूसरी पारी की शुरुआत होने जा रही है और यहाँ पर बल्लेबाजी के लिए उतरते हुए कांदारी किंग्स मुंबई के दोनों सलामी बल्लेबाज अयूब शेख के अर्धशतक ने आज समा बांध दिया। बादल, पहले दिन कई लोगों के मन में यह सवाल था कि फुलटॉस का बॉल ट्रैवल नहीं हो रहा है, जा नहीं रहा है। वो तमाम क्रियाकारों के मुंह को बंद कर दिया। फुलटॉस का बॉल ट्रैवल होता है, अयूब शेख ने बता दिया। हर रोज लगने वाले चौके छक्के की संख्या पिछले दिन से ज्यादा है। मतलब बहुत जबरदस्त क्रिकेट देखने को मिल रहा है। और सबसे बड़ी बात यह है कि क्रिकेट के मैदान में चौके छक्के टाइमिंग, फुटवर्क, प्लेसमेंट और ताकत से लगते हैं। तो यहाँ पर बादल, आपका हार्दिक स्वागत है सुप्रीमो के सीजन नंबर 11 में। और संजय पोतनी साहब और अनिल परब साहब द्वारा आप सभी का हार्दिक स्वागत। सन्माननीय वरुण सरदेसाई जी हमारे बीच उपस्थित है। और मेरा ये दिल बोलता है 1971 की वेस्टइंडीज सीरीज में दिलीप सरदेसाई और सुनील गावस्कर ने मिलकर भारतीय टीम को वेस्टइंडीज में दिलाई थी। और आने वाले दिनों में जो दिग्विजय है उसके शिल्पकार वरुण सरदेसाई जी रहेंगे, क्योंकि सरदेसाई जीत का जज्बा लेकर ही आते हैं। तो वरुण जी, आपका स्वागत है। जय महाराष्ट्र हाइलाइट्स है पहली पारी के। और अयूब शेख के बल्लेबाजी को अगर आप देखें, उनका जो कैच छूटा वो महंगा पड़ा है। और फुल टॉस बॉल, हाफ ट्रैकर, ये पिच पे कर नहीं सकते, बॉल डेफिनेटली बाहर जाएगी। जिस तरह से उन्होंने शॉट्स के लिए दिलकश शॉट और विलिंग वाला विकेट भी देखने मिला। तो माइंडसेट बहुत इंपॉर्टेंट है। इफ यू हैव अ माइंडसेट यू विल नेवर हैव योर करियर इन सनसेट। सनसेट आपका करियर का तभी होगा जब आपका माइंडसेट ठीक नहीं होगा। अगदी बरोबर, काहीतरी मनात सेट करून येऊचा त्याला सगळ्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असतं। देव बरा करो गावाला। मालवणी आकाशवाणीच्या सुप्रीमो केंद्रावर 70-70च्या युट्यूब चॅनल वरसून 11व्या पर्वाच्या चौथ्या रजनीच्या शेवटच्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये कसं होतं 28 रन्सांचा पट्टा बघू थोड्या वेळात। महिलांसाठी राखीव जे स्टँड आहे तिथे पुरुष बसलेत, प्लीज तो स्टँड खाली करावा। सुप्रीमो कार्यकर्त्यांनी लक्ष द्या, महिलांसाठी राखीव स्टँड मध्ये काही आपले बंधू बसलेले आहेत, त्यांना नम्र विनंती तो स्टँड खाली करावा। $88 is the target, 8 ओवर 88 रन। और अनिकेत सानप पहला ओवर लेकर आ रहे हैं। लेफ्ट आर्म राउंड द स्टंप्स, डाक एवं तार विभाग वसाहत छोर से। और सामने बैटर है प्रथमेश राठौड़ और उनके साथ में है सचिन काटकर। रंजीत फराटे, और ये पहली बॉल पर ये गई पैर सपाटे पर, करारा जवाब मिलेगा, आज ही मिलेगा, अभी मिलेगा। पहिल्या चेंडूवर लांब 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 खूपच लांब स्क्वेअर लेगच्या कपडावरसून माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन सुप्रीमो षटकार। प्रथमेश राठौड़ जाती हुई गेंद को उनकी आंखें देख रही थी। अनिमेश नैनों से देखा उस गेंद को। 6 रन। इस बार बेहतर बॉल थी। अनिकेत सानप ने अपने लाइन और लाइन में थोड़ा एडजस्टमेंट किया। ये बदलाव बहुत जरूरी है बादल। अनिकेत सानप मध्ये सुद्धा क्षमता असा पलट करण्याची प्रथम ईश या गणपती बाप्पाचं नाव आणि त्या प्रथमेशने सुरुवात केली। पहिल्या चेंडूवर एक नाकार मुटको सुप्रीमो षटकाराचो। इस बार कवर ट्राई बहुत नजाकत के साथ
ये बॉल कुछ समय हवा में 1 रन पूरा किया, के लिए दौड़ चुके हैं। बिल्कुल इसी तरह दौड़ते रहना होगा। नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा। काय बॅकअप होतो बघा सर आश्रफचो, 3रो रन सुद्धा मिळाक शकलो असतो. आश्रफ अगदी चित्त्याच्या चपळाईन या चेंडूवर इलो. शेवटच्या क्षणी थोडंसं इम्बॅलन्स झालो, पण आपल्या संघासाठी 1 रन आश्रफने वाचवलो. धावसंख्या स्थिरावलेली 8 रनचा 3 बॉलचो खेळ ठरलो. अनिकेतचो पुढचो बॉल. तो हमारे बीच अभिषेक नायर इनका आगमन होने जा रहा है, जिन्होंने मुंबई के लिए क्रिकेट खेली। भारतीय टीम के बैटिंग कोच, आईपीएल में उनका सराहनीय प्रदर्शन रहा। ऐसे अभिषेक नायर हमारे साथ उपस्थित होने जा रहे हैं और एक ऐसा उनका करियर रहा है जब वो मुझे कराची अर्बन्स के सामने 152 रन की पारी, जब लोगों ने कहा नायर ऑन फायर, वैसी बल्लेबाजी उनकी रही और बहुत ही सिंपल और सरल अपने पहनावे में हमारे साथ उपस्थित हुए हैं। ये बड़े खिलाड़ी की निशानी होती है। वी वेलकम अभिषेक नायर टू सुप्रीमो ट्रॉफी 2025। इट्स अ ग्रेट ऑलराउंडर हु बैट्स लेफ्टी और राइटी। बॉलिंग करते हैं। स्कोर नाउ बादल। दूसरी एक चीज मैं अभिषेक नायर के बारे में बताना चाहूँ, मुंबई भारत के अलावा मुंबई इंडियंस, पंजाब किंग्स, पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स और पुडुचेरी बड़ा करियर रहा है उनका। और बैटिंग कोच के रूप में दिनेश कार्तिक ने स्वयं अग्री किया कि अभिषेक नायर हेल्प मी इन इंप्रूविंग माय टेक्निक। इस बार खेला ऑन साइड पर 1 रन को पूरा किया, 1 को 2 में तब्दील करना चाहेंगे। वहां पर तेज तर्रार, बिल्कुल ये बाजी की जरूरत है। तीसरा मिला तो उससे भी ले लेंगे। और वहां पर 4 रन का इशारा पर अजय वर्मा का शानदार चौका। पॉवर स्ट्रोक होतो. खोलव्या टप्प्यात चेंडू, मिडांच्या क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, शेवटपर्यंत घमासान, पण असताना सुद्धा चेंडू सीमारेषा पार. सुप्रीमो चौकार. आज ड्यू कम है, बॉल भाग रही है और जबरदस्त भाग रही है। अब यहां पर देखने वाली बात यही है कि पहले ओवर में 13 रन बने। रंजीत फराटे 2 बॉल 4, प्रथमेश राठौड़ 4 बॉल 8। अभिषेक नायर इनको दिखाया जा रहा है एक ऐसा फोकस वाला खिलाड़ी, और इन्होंने रनों का अभिषेक किया मुंबई के लिए खेलते हुए। बल्लेबाजी करते समय उनकी स्टाइलिश बैटिंग को देखने के लिए दर्शक मैदान में आते थे और भारतीय टीम को उनकी सेवाएं मिल रही है। इससे बड़े फख्र और इजाज़ की बात क्या हो सकती है। और आज सुप्रीमो ट्रॉफी में उनका आगमन, ये वाकई में हम सबके लिए बहुत बड़ा प्रोत्साहन है। अभिषेक नायर सर, तुमचा सुद्धा अगदी मनपूर्वक मनाकाळजातून स्वागत असा. मुंबईच्या क्रिकेटसाठी, महाराष्ट्राच्या क्रिकेटसाठी, भारताच्या क्रिकेटसाठी तुम्ही दिलेला योगदान ह्या वादातीत असा आणि त्यासाठी तुमचं अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक सुप्रीमो स्वागत सुद्धा. मान्यवर कक्ष तुमका दिसताना अभिषेकजी, त्यांच्या समवेत सन्माननीय संजयभाई पोतनी, सन्माननीय आमदार ॲडव्होकेट डॉक्टर अनिलभाई परब, त्याचप्रमाणे वरुणजी सरदेसाई. बदलला इक्वेशन पहिल्या अवरीत 11ची सरासरी राखणं गरजेचा होता. शिल्लक रवले 42 बॉल 75 करूचे असत आणि 11ची सरासरी गरजेची असताना पहिल्या अवरीत धावा जमवले 13. अनिकेत सानप थोडंसं महागडो ठरलो, कारण शेवटच्या बॉलवर इलेलो सुप्रीमो चौकार. सबसे बड़ी बात है कि कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। कांधारी किंग्स लड़ रही है, अच्छी बात है, और दर्शक इसी तरह के मैचेस देखने के लिए मैदान में आते हैं। मुंबई के खिलाड़ी दोनों टीमों में हैं, इस बात को भूलकर नहीं चलेगा। स्कोर 13। थोड़ा शरीर से दूर खेले। नए ओवर की शुरुआत करते हुए शुभ्रनील रॉय, होल्डर के नाम से जाने जाते हैं। टेनिस क्रिकेट के खिलाड़ियों को इस तरह के उपनाम दिए गए हैं। मुंबई की एक लेगेसी रही है। बादल, आपको ताज्जुब होगा, अनिल पतल्या, फिर गोल बंड्या, काठी बंड्या, ऐसे नाम मुंबई के क्रिकेटरों के किसी जमाने में हुआ करते थे. म्हणजे आई वडिलांनी किंवा आतेन कुर्र करून जा कानात नाव ठेवल्यानंतर बाजूकच राहुला. मैदानावरची नावा जास्त फेमस झाली. आतेक सुद्धा समाधान वाटतला. आणि होल्डर बघा स्क्रीनवर, होल्डर या नाव इला, पण त्याचं नाव असा
सुब्रोनील रॉय आणि यापूर्वीच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावे असा. होल्डर ने मैन ऑफ द मैच जीता था और वो प्रदर्शन अपने साथ लेकर आए, लेकिन सामने स्ट्राइक पर है रंजीत फराटे. स्कोर है 14, 88 बनाने हैं. ओ बहुत ही बेहतरीन गेंद, लेकिन उस पर ओवर थ्रो और रन ले लिया. अब एक नहीं 2 ले लिया. आज ही लूंगा, अभी लूंगा, इसी वक्त लूंगा, लेकर रहूंगा. 2. जो चेंडू डॉट बॉल रवलो असतो त्या बॉलवर 2 रन, म्हणजे या म्हणजे असा झाला समोरच्या खिशातला पाकिट मारान उडवून नेला. बस यही क्रिकेट है. 88 बनाने हैं. इसको बना डाला तो लाइफ जिंगा लाला. पॉजिटिव सोच रखिए हमेशा. ये हो सकता है. जब तक शेरपा तेनसिंह हिमालय पर नहीं गया था किसी ने सोचा नहीं था हिमालय सर हो सकता है. उसने करके दिखाया. 88 हो सकता है. 100 मीटर रेस में आज यूसेन बोल्ट ने वर्ल्ड रिकॉर्ड करके दिखाया. एनीथिंग इज पॉसिबल. स्कोर 16 रंजीत फराटे. 3 बॉल 4. 16 विदाउट एनी विकेट्स गांधारी किंग्स. अब इस बार बेहतर बॉल थी. देखिए यहां तारीफ करना चाहूंगी होल्डर की. होल्डरचा चेंडू बघा, थोडस पुढे खेचलेलो खरो, पण जसं बॅटर पुढे इलो होल्डरने अजून चेंडू थोडस शॉर्ट केलो. अरे सर, दोनही टीम मध्ये मुंबईचे खेळाडू असतात, त्यामुळे दोघांका एकमेकाच्या सवय बऱ्यापैकी माहिती असतात. कोण कधी काय करतलो ह्याचा अंदाज सुद्धा बऱ्यापैकी असा. थोड़ा दूर खेला है. कैच आउट का मौका और यहां पर अनिकेत सानप ने कैच ले लिया. आउट हो गए रंजीत फराटे. पहला विकेट. जी भीती होती ती भीती खरी ठरली. अखेर होल्डरने प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात शॉर्ट सर्किट करूनच दाखवला. ही पहिली सुप्रीमो विकेट अनिकेत सानपच्या हाती. भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. ही जिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना. हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. बैट थोड़ा उनका तिरछा घुमा और जड़ में लगकर एक आसान कैच. और अनिकेत सानप ने उस कैच लेकर पहले ओवर में जो ज़्यादा रन खर्च हुए थे उसके मलाल को कम किया है. होल्डर को मानना होगा. फाइल में जितना फोल्डर इंपॉर्टेंट है उतना टीम में होल्डर इंपॉर्टेंट है. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेतने थोडे जखमा दिलेले खरे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स अनिकेतने खर्च केले, पण ह्यो झेल घेतल्यानंतर त्या 13 रन्सांच्या जखमेवर थोडीशी मलमपट्टी. मुंबई की आन बान शान, खानों के खान उमर खान. खान को खेलना होगा. कैचेस छूटे हैं और उसका खामियाजा भुगत रहे हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि गेम खत्म हो गया. 16 for 1. आते ही बहुत बढ़िया शॉट तो है, लेकिन आसान कैच. मुन्ना शेख ने कैच ले लिया. ना ऊंचाई मिली ना दूरी तय कर पाए, और होल्डर ने यहां पर बराबर से दूसरा विकेट. हा होश उडू दे तू भारी खेळना. ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. यो बघा रिप्ले. कोल्हा टप्प्याचा चेंडू. इल्याच मोठो फटको खेळण्याचा मोह झालो उमरला. ज्या बांद्र्याच्या उमरवर जबाबदारी होती, अपेक्षा होती, त्या अपेक्षांच्या ओझ्याच्या दबावाखाली कदाचित ह्यो फ्रस्ट्रेटेड शॉट उमरच्या बॅटमधून क्रीजच्या कोणातून खेळण्याचा प्रयत्न. फुलरलेनचो चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेन एक साधो सोपो ऑस्ट्रेलियन स्टाइलचो झेल कंप्लीट. सुप्रीमो विकेट. उमर खान को पिंच हिटिंग के लिए प्रमोट किया गया था ऐसा मुझे लग रहा है, क्योंकि इस तरह का गैर जिम्मेदाराना शॉट पहली बॉल पर वो अमूमन नहीं खेलते. लेकिन अब जो नया बैटर आएगा उसे पार्टनरशिप करनी होगी. प्रथमेश राठौड़ अच्छा खेल रहे हैं और नया बैटर है विश्वजीत ठाकुर. तो हमारे बीच मुंबई के ओपनिंग बैटर भाविन ठक्कर, इनका भी आगमन हुआ है. स्टाइलिश ओपनिंग बैटर भाविन ठक्कर, वी वेलकम यू. वेलकम अभिषेक नायर एज वेल. और हमारे लिए बड़ी खुशी की बात है, ये असली मुंबईकर है.
और विश्वजीत ठाकुर अमूमन अपनी गेंदबाजी के लिए जाने जाते, लेकिन आज बल्लेबाजी करनी होगी। 2 गेंदों में 2 विकेट लेकर ब्रेस पूरा किया होल्डर ने। हैट्रिक बॉल है, क्या होगा? 16 पे 2 कांधारी किंग्स। किंग्स का मतलब होता है राजा, और राजा की सल्तनत को ललकारा है डीएफयूसी पश्चिम बंगाल ने। हैट्रिक बॉल। इस बार बल्ले के मुंह को खोलते हुए खेल दिया है। वही कोलकाता नाइट राइडर्स वाला अंदाज है, कॉर्बो, लॉर्बो, जीतबो। पण त्यासाठी मैदानावर थोडो वेळ नांगर टाकून उभ्या राहावं लागतं, संयम दाखवतो लागतो। 2 षटकांचो खेळ झालो समाप्त, रन झाले 17 आणि टोटल टार्गेट असा 88 धावसंख्येचा। हरेश सर, संयम ह्यो सुद्धा खूप महत्वाचो असता। ह्यो कित्या महत्वाचो असता तर आमच्या कोकणी मालवणी भाषेत सांगितल्या जाता, जर तुमच्याकडे दुपटी म्हस असली आणि जर न विकण्याचा संयम दाखवला तर तुमका दूध मिळतला, त्या दुधाबरोबर जर संयम दाखवला तर दही मिळतला, दह्याबरोबर संग थोडंसं संयम दाखवलात तर तूप मिळतला, आणि मग तुमका तूप रोटी आणि तूप भात खाऊक मिळतलो। पण ह्या सगळ्यासाठी संयम ह्यो खूप गरजेचो, जो सध्या अपेक्षित असतलो कंधारी किंग्स मुंबई संघाकडसून। 36 बॉल शिल्लक, 71 ची गरज। नए ओवर की शुरुआत होगी, जिसको अब यहाँ पर कप्तान किसे सौंपेंगे ये तजस्सुस, और अब प्रिंस आ चुके हैं, ये तय हो गया है। प्रिंस का मतलब है राजकुमार, और गेंदबाजी का राजकुमार आया है, और वहां पर है विश्वजीत ठाकुर। ठाकुर गेंदबाजी में आज कुछ ज़्यादा अच्छी अपनी परफॉर्मेंस नहीं कर पाए, तो बल्लेबाजी में उन्हें अपने जौहर दिखाने होंगे। प्रथमेश राठौड़ 5 बॉल 9, विश्वजीत 1 बॉल 1। राइट आर्म राउंड द विकेट, ग्राउंड स्ट्रोक खेलते हुए 1 रन लिया, और ये बिल्कुल सही तकनीक है। चौका छक्का मारने के चक्कर में विकेट देना, ये इस वक्त खतरे से खाली नहीं होगा। कल आपने सावित्री और सत्यवान का उल्लेख किया था, विकेट इस तरह बचा कर रखनी होगी जिस तरह सावित्री ने सत्यवान के लिए अपना सिंदूर बचा कर रखा था। अगदी लाख मोलाची गोष्ट बोललात हरीश सर, कारण पुराणामध्ये सत्यवानाचे प्राण सावित्रीन परत आणलेले, पण सुप्रीमो चषकामध्ये जर तुम्ही बाद झालात तर तुमका कोणच परत जिवंत करू शकणार नाही, त्यासाठी तुमका क्रिकेट सोडून कबड्डी खेळायचा लागतला। बहुत बढ़िया, डिविएटिंग अवे फ्रॉम द लेफ्ट हैंडर, बढ़िया बॉल। वहां पर विकेट कीपर ने से जॉन्टी सरकार, ये विकेट कीपर है, इसके पहले सुप्रीमो खेल चुके हैं सोनाली शिबिर कोलकाता से, वो उनका डेब्यूअर था जब राजदा वगैरह उनके साथ रहे थे। अब यहां पर ये ताकतवर शॉट है, देखना होगा, कैच होना थोड़ा मुश्किल है, और सैर सपाटे पर भेज दिया 4 रन के लिए वहां पर प्रथमेश राठौड़ ने। माय नेम इज राठौड़, प्रथमेश राठौड़, डोंट एंग्री मी। भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना जिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी। एकामधून 2 बॅटर्स असतात गारद झाले। पहिल्यांदा रण जिंकणारो तो रणजीत बाद झालो, आणि त्यानंतर उमर खान बाद झालो, पण विश्व जिंकणारो विश्वजीत आणि प्रथम ईश म्हणजे प्रथमेश मैदानावर। आणि एका बाजून प्रथमेश षटकाराने सुरुवात केल्यानंतर यावेळी बसलेलो चौकार, आणि धावसंख्या दुर्येचो डबल गेम 22 रन्सावर। भाविन टक्कर और अभिषेक नायर दोनों एंजॉय करते हुए अपने मुंबई के दिन याद कर रहे हैं। वी यूज्ड टू प्ले लाइक दिस। गुजरात के सामने आपकी इनिंग मुझे याद है, मुझे आपकी इनिंग याद है। नॉस्टैल्जिक मोमेंट्स फॉर 2 रियल मुंबईकर्स, अभिषेक नायर एंड भाविन ठक्कर। क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है भाविन ठक्कर के टक्कर में, ऐसा उनका फॉर्म हुआ करता था। प्रिंस बॉलिंग मार्क पर, ओ संडाडेदार शॉट, अयूब तूने मारा, अब तेरे सर के ऊपर से मैंने मारा। 6 जल जंगल आणि जमीन ओलांडून चेंडू अरण्याच्या दिशेन, सुप्रीमो षटकार मॅक्झिमम। ओ ऐसा मेळना जिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी
प्रथमेश राठौड़ इज द मैन. बिलीव मी, उनकी तकनीक देखिए. अभिषेक नायर स्वयं लेफ्टी बैटर है. ही कैन रिलेट हिज बैटिंग विद दिस. इन द आर्क, आउट ऑफ द पार्क. सबसे बड़ी बात यही है कि प्रथमेश राठौड़ ने हिम्मत नहीं आ रही है. अगर परफेक्ट टेक्निक पर बैटिंग की जाए तो रन बन सकते हैं. पुराण असो किंवा इतिहास असो, कलियुग असो किंवा आणि काय, राठोड आणि ठाकूर या आडनावानी आपणाक लढणं शिकवलेला असा, दाखवलेला असा आणि तीच कामगिरी मैदानावर प्रथमेश राठोडची. प्रिंस के सामने प्रथमेश राठौड़ का बिल्कुल बड़ा प्रहार है. अपना तो एक ही उसूल है, प्यार प्यार प्यार, या तो फिर मार मार, बेरहमी से मार. 28 पे 2, 60 की जरूरत. यही मुंबई का एटीट्यूड है. घेऊन टाक. और यहां पर एक आसान कैच. नाउ दिस इज द विकेट ऑफ द मैच, द मोस्ट बिग विकेट. सॉफ्ट डिसमिसल. स्लाइस करण्याचा प्रयत्न, पॉइंट फिल्डरच्या हाती एक साधो सोपो झेल देऊन प्रथमेश राठोड तिसऱ्या सुप्रीमो विकेटच्या रूपात तंबूच्या दिशेन. 9 बॉलमध्ये प्रथमेशने केले 19 रन. फुल क्रेडिट टू बॉलर प्रिंस. और क्या क्या दिया गया जगह पर जंप करते हुए. सरफराज बाहुबली. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. आसान नहीं है, लेकिन व्हाट अ कैच बाय सरफराज बाहुबली. मैं बिहार से मुंबई दर्शन के लिए नहीं जीतने आया हूं. ये सरफराज बाहुबली का मुतालबा. और क्या कैच. सरफराज जो झेल बघा सर. आज हनुमान जन्मोत्सवाचा आणि आकाशात दिसणार आता लाल फळ माका होया असा सांगान अंजनीचो निरोप घेऊन हनुमानान सुद्धा अशीच उडी घेतलेली जशी उडी सरफराजने घेतली. पण आज तो झेल मात्र सरफराजने पकडलो. पुराणात काय झालं तुमका सगळ्यांका माहिती असा. धावसंख्या स्थिरावलेली 28 रन्सावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. हरेश सर दोनही बाजून दोन्ही टीम मध्ये मुंबईच्या खेळाडूंचो भरणो असा आणि भारताच्या सगळ्या स्टार खेळाडूंचो सुद्धा भरणो असा. त्यामुळे सामनो रंगतदार नक्की होतलो. शेवटच्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉल पर्यंत नक्की पोहोचतलो. हमारे दर्शकों के एक एक स्टेप देखिए, एक्सप्रेशंस देखिए. अन्नू मलिक देखते तो कहते हैं आप मुंबई आ रहे हैं. लोकेश चौहान, बहुत बढ़िया गेंद इस बार. अपील और आउट. बहुत आसान विकेट. कांधारी किंग्स अब कठिनाइयों में, और गेंदबाजी के राजकुमार ने अपना जलवा दिखाया. 2 गेंदों में 2 विकेट. प्रिन्सची गोलंदाजी बघा. ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर असणारो चेंडू. लोकेश चव्हाणला उभ्या राहणं गरजेचं होता. पण हरेश सर काय चालला मैदानावर काय कळणार नाही. एक बॅटर बाद झालो काय दुसरो येता मैदानावर फक्त थंब करता आणि वाटेक लागता. आमच्या कोकणातल्या दशावतारातलो जसो एका प्रवेशाचो इंद्र असता, जसो एखाद्या राजाक घेऊन येणारो चादरवालो असता, अगदी तशीच कामगिरी मैदानावर चालू असा की काय असो सुद्धा थोडोसो भास होता. गरज असा एका भागीदारीची. जबाबदारी कोणीतरी घेऊक होई आणि जबाबदारी पार पाडूक सुद्धा होई. कारण एक मोठा संकट समोर असा आणि संकट ह्या पाण्यासारखे असता. प्रत्येक संकट तुमका बुडवण्यासाठी नाही, तुमका पोहाक शिकवण्यासाठी सुद्धा येता. हे आमचे मुंबईकर प्रेक्षक असत. ह्यो जोश, ह्यो आनंद, ह्यो हर्ष उल्हास ह्यो खैच्याही संघासाठी, खैच्याही संघाच्या विजयासाठी किंवा पराभवासाठी नसता. तिथून आपल्या कार्यकर्त्यांनी परत यायचंय. कार्यकर्त्यांनी परत आपापल्या ठिकाणी यायचंय. भाईंचा आदेश आहे, कार्यकर्त्यांनी परत आपापल्या जागी यायचंय. जे आपले व्हॉलेंटियर्स आहेत, कार्यकर्ते आहेत, भाईंचा निरोप आहे, आपण परत एकदा आपल्या आपापल्या जागेवरती यायचंय. जे लाल जर्सीमध्ये आपले व्हॉलेंटियर्स आहेत, भाईंचा निरोप आहे, आपण पुन्हा एकदा आपापल्या जागी यायचंय. 3 ओवर बाद 28 पे 4, यानी कि 60 रन और चाहिए 5 ओवर में. 30 बॉल्स 60 टू विन. रिक्वायर्ड रन रेट 12. रिक्वायर्ड रन रेट बादल 12 का हो गया. रिक्वायर्ड रन रेट इस तरह ऊपर गया है
जिस तरह पिछले कुछ दिनों में कालिना वाकोला में प्रॉपर्टी के दाम ऊपर गए हैं. प्रॉपर्टीच्या दराबद्दल सध्या चर्चा न केलेली बरी. महाराष्ट्राच्या तापमान चेक. जे कार्यकर्ते बाउंड्री लाईन वरती आहेत, ऑडियन्सशी काही आपल्याला वार्तालाप करायचा नाही. आपण परत आपल्या जागी जायचंय. परत आपल्या जागी जायचंय. भाईंचा निरोप आहे. आपण परत आपापल्या जागी जायचंय. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे वळूया. मनीष राठी साइड हम बॉलिंग एक्शन. पहली बॉल पर बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव देखने को मिला. इस पूरे टूर्नामेंट में लसित मलिंगा जैसी एक्शन के हमने लगभग 4 से 5 गेंदबाज देखे और मनीष राठी उसमें अपवाद नहीं है. स्लिंगा मलिंगा एक्शन. मनीष राठीच्या गोलंदाजीची सुरुवात. या आदल्या मॅच मध्ये सुद्धा मनीष राठीने खूप चांगली गोलंदाजी केली. 29 धावफलक. 29 फॉर 4 बाद झालेले गडी त्यांची संख्या ही मात्र थोडीशी चिंतेची बाब असतली. पण अजूनही एक खेळाडू डगआउट मध्ये असा तो कधी उतारतलो ह्याची प्रतीक्षा असतली. बबलू पाटील ज्याचं नाव असा. शेरो के शेर जेका म्हटला जाता. मनीष राठीचा पुढचा चेंडू. इस बार क्या गेंद की है. रिपर बॉल. क्या बॉल है. मतलब बल्लेबाज को पता ही नहीं चलने दिया कब आई कब चली गई. जिस तरह सलमान खान की सिकंदर कब आई कब चली गई. या सामन्याचा जर विचार केलो तर दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब संघाचा कौतुक करूचा लागत. एक सुंदर वाक्य असा आणि त्या वाक्याप्रमाणे ते चाललेले असत. भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा. बेभान होऊन केलेली गोलंदाजी बघा. हाय आर्म ॲक्शन होती. 2 पायाच्या मधसून आणि 2 स्टंपाच्या मधसून इलेलो चेंडू. कवर ड्राइव बढ़िया है. मनीष राठी जो लाइन और लेंथ पर और जो पेस पर बॉलिंग कर रहे हैं, आसान नहीं होगा उन्हें चौका छक्का लगाने का. ओवरऑल अभी भी स्थितियां जो है ये डीएफयूसी पश्चिम बंगाल के पक्ष में बनी हुई है. प्रथमेश राठौड़ जब आउट हुए वो मेरे ख्याल से बड़ा टर्निंग पॉइंट रहा. खराब शॉट सिलेक्शन. पॉइंट सर्कल मध्ये असताना सुद्धा स्लाइस करण्याची चूक आणि त्या ठिकाणी संघ बरोच बॅकफुटवर गेलो असं म्हणा हरकत नाही. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या ओव्हरीचे 3 बॉल सरले आणि मनीष राठी घेऊन येतलो ह्यो चौथो बॉल. इस बार पुल कर दिया सुनील चावरी ने. जो रफ्तार पे बॉलिंग कर रहा है मनीष राठी, बल्लेबाजों का बल्ला कैसे बन पाएगा लाठी. लाठी बनवची लागतली. अरे सर, आमच्या कोकणात अंगणेवाडीची जत्रा तुमका माहिती असले ऐकान. तुम्ही मालवणच्या स्पर्धा सुद्धा केलात. कोकणातले जत्रा कसे ठरतात तर देवाचो आशीर्वाद घेऊन प्रसाद घेऊन रान काढूक लोक जातात आणि ज्या दिवशी सावाच पडता त्यानंतर जत्रेची तारीख ठरता. जाऊया त्या विषयाकडे. धावसंख्या स्थिरावली 32 रन्सावर. इस बार तगड़ा शॉट है लेकिन कैच आउट का खतरा और आसान कैच वहां पर मुन्ना शेख द्वारा. स्ट्रोक अच्छा था लेकिन दूरी नहीं दे कर पाए और पहले अटेम्प्ट में ना सही दूसरे अटेम्प्ट में विश्वजीत ठाकुर आउट. उसी जगह पर विश्वजीत कुछ साल पहले अशरफ खान ने विश्वजीत का शॉट रोका था और वही जगह विश्वजीत ठाकुर के लिए एक बार फिर से खलनायक बनी. विश्व जिंकण्यासाठी प्रसिद्ध असणारा नाव म्हणजे विश्वजीत. विश्वजीतचो फटको बघा लॉंगॉनच्या दिशेन. षटकार मारण्याचा प्रयत्न तर केलेलो नेमको क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली. मोठमोठे खेळाडू या सामन्यात आतापर्यंत फेल झाले. 5व्या विकेटचा पतन. मालवणी भाषेत सांगायचा तर धरण उशाक आणि कोरड घशाक. तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. मगाशी आपण कोकणातल्या जत्रेबद्दल बोला होतो हरेश सर. तर जत्रेची तारीख ठरता सावाच पडल्यानंतर आणि सगळं गाव मेळान रान काढूक जाता. रान काढूक गेल्यानंतर थंय जर ससो गावलो पिसय गावलो तर इतक्या माणसांका काय वाढतले जेवण. त्यावेळी गावाक होयो आटक्याचो पेटको. 8 वजाचा जर सावाज गावला तर अख्ख्या गावाचा जेवण होताला. नेमकी तीच गोष्ट मैदानावर करूची. सिंगल डबल्सने आता मोठो फरक पडाचो नाही. आता तुमका 8 वजाचा सावाज प्रत्येक 1-2 पेटा मागे तरी काढूचा लागतला. रन झाले 32 आणि करूचे असत 88. 32 for 5. एक स्थिति थी जब ये टीम अच्छा खेल दी, फॉलो विकेट्स देके
16 पे 1, 16 पे 2, 28 पे 3, 28 पे 4, 32 पे 5। कुछों में विकेट लेने में कामयाब रहे हैं वहां पर बॉलर्स, और इसका सीधा असर स्कोरबोर्ड पर। बबलू पाटील पुण्याचो सुभेदार सायकरेंवर आगे खेलते हुए बबलू पाटिल, उनका असली नाम है संभाजी पाटिल, लेकिन बबलू नाम से पूरे विश्व में विख्यात है। 4 ओवर 33 रन 5 विकेट। मनीष राठी 1 ओवर 5 रन 1 विकेट। बबलू 1, सुनील चावरी 3 और 5 चोटी के बल्लेबाज आउट हुए। ड्रिंक्स इंटरवल हो रहा है, लेकिन बादल मशहूर पत्रकार प्रदीप विजयकर जो हमारे बीच इस वक्त नहीं रहे, उनका एक स्टेटमेंट मुझे बहुत पसंद था। टॉप 5 आर बैटर्स एंड लास्ट 6 आर रन गेटर्स। मतलब चोटी के 5 बल्लेबाज होते हैं और आखिरी 6 रन बनाने वाले बल्लेबाज होते हैं। अगर उस तरह का प्रदर्शन रहा तो कांधारी किंग्स जीत सकती है। वार पलटवार, हल्ले प्रतिहल्ले नक्की होतले सर, कारण दोनही संघ नावाजलेले असत। मैदानावर पाण्याची गाडी गेली, ही पाण्याची गाडी सुद्धा ओळख असा सुप्रीमो चषकाची। आणि या पाण्याच्या गाड्याच्या निमित्तान हरेश सर एक गोष्ट माका सांगांसारखी वाटता, बऱ्याच स्पर्धांमध्ये मी ती गोष्ट सांगलंय। आमच्या पणजोबांनी नदी बघले, आमच्या आजोबांनी तलाव बघितले, आमच्या वडिलांनी विहिरीचं पाणी पिला, आम्ही नळाच्या पाण्यावर आमची ताण भागवली, आमच्या मुलांका आम्ही बाटलेतसून पाणी देतो। पण असोच जर पाण्याचो अपव्यय चालू राहिलो तर पुढच्या पिढीक कॅप्सूल मधून पाणी देण्याची वेळ येतली, आणि ही वेळ जर तुमच्यावर येऊ नये असं वाटत असत तर पाण्याचो अपव्यय सगळ्यांनी टाळूचो। ने बचाना चाहिए। भारत सरकार कह रही है बेटी बचाओ, महाराष्ट्र सरकार कह रही है पानी बचाओ। मुंबई महानगर पालिका और घर घर में इस वक्त चर्चा है बिजली बचाओ, और यहाँ पर विकेट बचाओ। क्रिकेट मत दीजिए अपना विकेट। आदरणीय संजय भाई पोतनीस, या स्पर्धेचा स्वप्न त्यांनी 11 वर्षापूर्वी बघितला, आणि 11 पर्वामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन। या वर्षी या स्पर्धेचं आयोजन एका वेगळ्या उंचीवर, कारण 11व्या पर्वामधली 4थी हाफ सेंचुरी आपण बघितली। पहिली हाफ सेंचुरी आपण बघितलेली 2015 मध्ये योगेश पवारने केलेली, 23 चेंडू 52 धावा उमेश 11 खोपोली संघाविरुद्ध DY पाटील ग्रुप नवी मुंबई संघाच्या वतीन। दुसरी हाफ सेंचुरी होती मुकेश गोयलची 2015 मध्ये एंजल स्पोर्ट्स कोलकाता संघाविरुद्ध महिंद्रा स्पोर्ट पुणे डिंगडॉंग संघाच्या वतीन 31 बॉलमध्ये 63 धावांची। तिसरी हाफ सेंचुरी होती एजाज कुरेशीची डिंगडॉंग नियाजी वॉरियर संघाच्या वतीन 2023 मध्ये रॉयल एकता गुजरात संघाविरुद्ध, आणि सुप्रीमो चषकाची 4थी हाफ सेंचुरी आज आपण बघितली, आणि ती होती अयूब शेख या खेळाडूची 28 बॉलमध्ये 60 धावांची। बदललेला इक्वेशन, बॅटर चॉईस, पॉवर प्ले, पंचांचो इशारो इलो, निम्मे षटकांचो खेळ सरलो, रन झाले 33, 24 चेंडूंचो खेळ बाकी राहिलो, आणि 24 चेंडूमध्ये 55 धावांची गरज। रिक्वायर्ड 55 फ्रॉम जस्ट 24। कठीण असा पण अशक्य नाही असा। गेटवर एका गाडीची चावी भेटलेली असा, घरात जाताना जेव्हा खिसे सासपतलात, खिशात चावी नसतली, थोडंसं ब्लड प्रेशर वाढतलो, थोडंसं घाम येतलो, तेव्हा लक्षात ठेवा एक चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असा, ज्याची कोणाची असा त्याने ओळख पटवून घेऊन जाऊची। अनिकेत सानप पहिल्या ओव्हरमध्ये 1 डझन रन्स खर्च केले। सध्या हापूस आंब्याचा सीझन असा, कोकणात हापूस आंबे मोठ्या प्रमाणावर, कोकणाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्याची निर्यात होणारी, आणि ते 1 डझन रन पहिल्या ओव्हरीत अनिकेतने खर्च केले। 5व्या ओव्हरीचा पहिलो बॉल PNT एंड कडसून फिरकी गोलंदाजीचो बादशाह अनिकेत सानप, पहिलो चेंडू योग्य टप्प्यावर। यही बात मैं बबलू पाटिल के लिए भी कहना चाहूँगा। आम का सीजन खत्म होने के बाद आम की पेटी का हाफूस आम बाहर निकलकर क्या मतलब। बबलू पाटिल थोड़ा ऊपर आ सकता था, उस हाफूस आम को उन्होंने पीछे रखा, ये भी एक बहुत बड़ी बात है। आम का सीजन खत्म होने आया, पण बबलू पाटील ह्यो बादशाह खेळाडू असा, काहीच्याही क्षणी तो पलटवार करू शकता। सामन्याचो नाही स्पर्धेचो निकाल बदलण्यासाठी माहीर असणारो खेळाडू असा, आणि आज नावाक साजेशी कामगिरी बबलू सर तुमका करूची लागतली। रन झाले 33,
5 गड्यांच्या मोबदल्यात. ही थोडीशी चिंतेची बाब असा खरी, पण जर ही जोडी जमली तर दर्जेदार क्रिकेट आपणाक सगळ्यांका बघूक गावतला. बबलू पाटील साठी जोरदार अपील आणि स्लो मोशन मध्ये पंचांचा बोट आकाशाच्या दिशेन. LBW विकेट नंबर 6 सुप्रीमो विकेट अनिकेत सानपच्या नावे. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 ही झिंग चढू दे हा होश उडू दे. बढ़िया गेंद थी. बबलू पाटिल बैटिंग ऑर्डर में नीचे आए. रिक्वायर्ड रन रेट का प्रेशर था और बबलू पाटिल के आउट होते ही, जैसे अब देखिए हमारे दर्शक, जैसे हिंदी फिल्मों में सीन खत्म होने के बाद नाम बढ़ने के लिए कोई रुकता नहीं है, दर्शक अपने घरों को निकल चले. वेरी बिग विकेट बाय अनिकेत सानप. स्टंप टू स्टंप लाइन काम कर गई. जरी बबलू बाद झालो तरी अजून खेळ बाकी असा, येळ बाकी असा आणि खेळ नक्की दर्जेदार अजून सुद्धा बाकी असा. जाणाऱ्या प्रेक्षकांका माझा सांगणं असताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, बासुंदी वाढणारो माणूस शेवटच्या पंक्तीतच येत असता. त्यामुळे जे कोण पहिले वड्यावर आणि भातावर पॉट भरून वाटेक लागतले ते नक्की पस्तावतले, कारण अजूनही दर्जेदार क्रिकेट तुमका बघूक मिळतला. कारण ह्यो मंच असा सुप्रीमोचो. धावसंख्या स्थिरावली 33 रन्सावर. 88 धावसंख्येचो पाठलाग. टॉस जिंकान घेतलेलो फिल्डिंगचो निर्णय कंधारी किंग्स मुंबई संघाच्या थोडंसं विरोधात गेलो पहिल्या इनिंगचो विचार केलो तर, पण दुसऱ्या इनिंग मध्ये सध्या तरी प्रयत्न जोरदार चालू असत. ऍक्शन रिप्ले अनिकेत सानपचो जल्लोष बबलू विरुद्ध. ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर पडणारो चेंडू टप्पो पडल्यानंतर अजून थोडंसं बाहेर निघालो. पंचांनी दोनही हात समांतर केले. जमनीक चेंडू ठरलो अवांतर. एक्स्ट्राचो अजून एक रन. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडंसं बदल झालो. 34 रन्सावर पोचणारो अनिकेत सानप P&T एंड कडसून परत एकदा बॉलिंग मार्क वरसून. सचिन काटकरचो ह्यो मनगटी फटको डीप मिड विकेटवर पोचतलो, पण परत एकदा फक्त तारली आणि फक्त पेडवे. आता होई असत सुरमई आणि आता होई असत पापलेटा. हाँ, हनुमान जयंती खत्म हो चुकी है तो कल रविवार है. पापलेट, सुरमई, झिंगा, हिलसा, बोम्बिल, क्या वैरायटी लाते हो बादल. कोकणातले माणूस, त्यामुळे आमच्यासाठी मच्छी जी असा समुद्रातली ना ती मांसाहारी नाहीचा. म्हणजे श्रावण चालू झाल्यानंतर आई आमका सांगायची श्रावण चालू होता लक्षात ठेवायचा, महिनोभर घरात मटण आणि चिकन आणायचं नाही. आई मासे आणल्यात तरी चलतात आणि त्यामुळे आमच्या दृष्टीने ते मासे हे शाकाहारीच असत. पण आज हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे 12 वाजून गेले. आता काही चर्चा करू हरकत नाही. पण हरेश सर, कोण वाढतलो मासे आणि कोण दाखवतलो आमका मटणाचे वाडये. रन झाले 35, करूचे असेल 88. पटको तर सुंदर सजवलेलो मिड विकेटच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली षटकार मारण्याचा प्रयत्न. अजून एकदा इलो अंगलट. सुनील चावरी के पास और कोई ऑप्शन नहीं था और आज के दिन आउटफील्ड में शेखों का दिन रहा है. मुन्ना शेख और अयूब शेख ने मिलकर जितने कैच लिए हैं, अयूब शेख और मुन्ना शेख ये दोनों ने कैच लिए हैं ये मैच में. मैं ये बता रहा हूँ आज का दिन शेखों का रहा है. मुन्ना ने 2 लिए, अयूब ने 2 लिए. अयूब शेख, मुन्ना शेख, जिसका कैचिंग पूरी दुनिया रही है दे. काय संघ निवडलेलो सर. कंधारी किंग्स मुंबई, बिहारी कंधारी या टीमचे ओनर असत. संतोषजी बंड साहेबांचा या संघाक मार्गदर्शन आणि दर्जेदार फळी त्यांनी निवडली. संपूर्ण भारतभरातले निवडक वेचीव हिरे आणि रत्ना त्यांनी या स्पर्धेसाठी आणली. पण काय झालं आणि काय बिघडला, काय कळा, काय वाव नाही असा. 35 रन झाले, 7 विकेट झाले. बादल, इस टूर्नामेंट में हमने संस्कार ध्यानी का 6 देखा, बबलू पाटिल का 6 देखा, दर्शन बांदेकर का 6 देखा, लेकिन असली सुल्तान ऑफ सिक्सर्स अयूब शेख रहा है. अयूब शेखची कामगिरी सर किती. 28 बॉल मध्ये 60 रन आणि त्या 60 बॉल मध्ये चौकार 1 आणि षटकार 5.
कोण म्हणता सुप्रीमो मध्ये षटकार कमी बसतात, कोण म्हणता फुलटॉस बॉलवर षटकार कमी दिसतात. या त्याचा उदाहरण असा 1 चौकार आणि 5 षटकार. पण अयूब शेखने काय कामगिरी केली सर. मालवणी कोकणी भाषेत सांगायचं तर 1 मासो आणि खंडीभर रसो. 35 धावफलक 7 गड्यांच्या मोबदल्यात 88 पाठलाग. 5व्या षटकाचो खेळ सध्या. अनिकेत सानप फिरकीचो जादूगार. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावांचो खर्च केल्यानंतर मिडॉनच्या दिशेन अजून एक फक्त सिंगल मिळतलो. ज्या प्रकारे फलंदाजी केली पहिल्या इनिंगमध्ये अयूब शेखने, कदाचित अयूब शेखच्या फलंदाजीची धास्ती कंधारी किंग्स मुंबईच्या बॅटरने घेतली की काय असा वाटाक लागला. डोंगरा एवढा आव्हान कंधारी किंग्स संघाकडून अपेक्षा होते, कारण यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली. संध्याकाळचं सत्र, मध्यरात्रीनंतर चालू झालेलो सामनो, थोडंसं ड्यू फॅक्टर, अपेक्षांचा ओझा, डिहायड्रेशन, थोडीशी दमछाक, या सगळ्याचा परिणाम कदाचित कंधारी किंग्स मुंबईच्या कामगिरीवर थोडंसं जाणवताना. 36 फॉर 7. फुलर लेंथ मिड ऑफच्या दिशेन फक्त एक आणि फक्त एक. एकेका धावेसाठी सुद्धा संघर्ष. आता ही लढाई अस्तित्वाची असा की सन्मानाची. रन झाले 37. अजूनही एखादा वादळ मैदानावर येणं गरजेचा असा. शेवटचे 3 ओव्हरी अजून बाकी. 18 बॉल 51 चाहिए और केवल 3 विकेटें बची है. सचिन काटकर बहुत अच्छे लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल के क्रिकेटर है, माहौल से ताल्लुक रखते हैं. उनके साथ में विशाल, लेकिन अनिकेत सानप पहले ओवर में भले 12 रन दिए, कोई विकेट नहीं. दूसरे ओवर में 4 रन देकर 2 विकेटें ली. मनीष राठी को विकेट मिला, प्रिंस को विकेट मिला, अनिकेत को विकेट मिला. इसका मतलब ये है कि हर गेंदबाज ने एड़ी चोटी का जोर लगाया, नियमित अंतराल पर विकेटें गिराई और एक टीम वर्क देखने को मिला. अंग्रेजी में एक मुहावरा है, 18 बॉल में 51 चाहिए. टीम वर्क मेक्स ड्रीम वर्क, और वो ड्रीम वर्क यहाँ पर देखने को मिला. खराब क्षेत्ररक्षण, सुटलेले झेल, रनआउट करण्याची दवडलेली संधी, सगळ्या गोष्टी आठवतले आता. 18 बॉल 51 धावांची गरज असताना स्ट्रायकर यांच्या दिशेन सचिन काटकर, माहुल आंबापाडाचा हे खेळाडू. सचिन ह्या नावाची जादू आजही मुंबईवर, संपूर्ण महाराष्ट्रावर, भारतावर आणि जगावर गारूड करून रवलेली असा. या सचिन काटकरला सुद्धा त्या नावातली थोडी ताकद दाखवणं गरजेचा. रन झाले 37 आणि सचिनच्या बॅटमधून बाहेर पडलेलो मोठो फटको. लोंगांच्या कपडावरसून टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार, सुप्रीमो षटकार. डायरेक्ट चंद्रार और डोंगरार. गए हुए दर्शकों के कदम वापस अंदर आ सकते हैं. नेवर राइट ऑफ इन क्रिकेट, इट इज नेवर ओवर टिल इट इज ओवर. व्हाट अ शॉट. बहादुरी भरा 6. सामनो अजूनही बाकी असा, खेळ अजूनही बाकी असा. जाणाऱ्यांका माझा नक्कीच सांगणं असतला, अजून 2 ओव्हरी तरी तुम्ही खेळ बघा. अजून दर्जेदार क्रिकेट कंधारी किंग्स मुंबई संघाचा बाकी असा, कारण ही मुंबईची टीम असा. या टीमने आणि मुंबईकरांनी हरणा कधी शिकाकच नाही असा. दंगल असू नये, बॉम्बस्फोट असू नये, 26/11 जो हल्लो असू नये, कोरोना असू नये, मुंबईकरांचा स्पिरिट संपूर्ण जगाक आदर्शवत असणार असा. 43 या धावसंख्येवर सचिनचो फटको. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. सचिनच्या विकेटचा झाला पतन. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. अच्छा कैच ले लिया दिनेश कांबळे ने और यहाँ पर विकेट गिरता हुआ 8वां. सचिन काटकर एक छोटा सा कैमियो रोल प्ले करके आ गए, लेकिन प्रथमेश राठौड़ का विकेट सबसे इम्पोर्टेंट था, क्योंकि वो बॉल को इस तरह हिट कर रहे थे, वो रुकते. लेकिन तारीफ करना चाहूँगा वहाँ पर प्रिंस ने उन्हें फांसा और वो टर्निंग पॉइंट रहा इस मैच का. 8व्या विकेटचा झाला पतन. अरे सर, आम्ही कोकणातले माणूस, आमच्यावर दशावताराचे खूप संस्कार झालेले. सचिन तेंडुलकर सरांचं नाव सचिन देव बर्मन यांच्या नावावरून इला, ह्या सगळ्यांका माहिती असा. पण सचिन ह्या नाव करून इला त्याचो एक वेगळो इतिहास असा.
ज्याप्रमाणे राधाकृष्ण या जोडीचा नाव असा, ज्याप्रमाणे सीताराम ह्या जोडीचा नाव असा, अगदी सचिन ह्या सुद्धा जोडीचा नाव असा. आणि काय असा ती जोडी तर देवांचो राजा म्हणजे इंद्र आणि त्या इंद्राच्या पत्नीचं नाव म्हणजे शची. शची आणि इंद्र या दोघांका जवळ करून नाव झाला शचींद्र आणि त्याचा अपभ्रंश झालो ता सचिन. आणि ता सचिन ह्या नाव क्रिकेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला. 43 धाव संख्या 8 गड्यांच्या मोबदल्यात. होल्डर आज होल्डरने हरेश सर फक्त लाईट लावक नाही अक्षरशः लाइटिंग करून दाखवल्यान. 8 धावा 9 धावा खर्च करून 3 विकेट आतापर्यंत त्याची कामगिरी. अमूमन कहा जाता है कि पश्चिम बंगाल में गेंदबाजों की कमी है. दिवाकर गायन के बाद शुभ्रनील एक ऐसे गेंदबाज है जो ऑल इंडिया लेवल पर बहुत अच्छा काम कर रहे हैं. 44 फॉर 8. मनगटी फटको मिड विकेटच्या दिशेन फक्त एका धावेचो थोडोसो फरक पडतलो. 45 यो धाव फलक. 8 गड्यांच्या मोबदल्यात 6व्या ओव्हरीचो शेवटचो बॉल बाकी. होल्डरने काय जबरदस्त कामगिरी केली. सर्वनील राय ह्या ज्याचं नाव असा, होल्डर या टोपण नाव असा, पण मैदानावर जबरदस्त लाइटिंग या होल्डरच्या माध्यमातून बघूक गावली. मतलब लाइट आप कोई भी कंपनी की लाओ, होल्डर जो है ये होल्डर का ही लाना ऐसा कहेंगे लोग. जिस तरह से बॉलिंग की है, गुड जॉब. हरेश सर उंगली करना असो एक वाक्प्रचार असा हिंदीमध्ये. आणि या मॅच मध्ये होल्डर मध्ये ज्यांनी ज्यांनी बॉट घातला त्या सगळ्यांका 440 करंटचो झटको या होल्डरने म्हणजे सर्वनील रायने दिलो. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचो इशारो. इनसाइड आउट कव्हरच्या क्षेत्रापर्यंत फक्त 1 रन्स मिळण्याची शक्यता. दुसऱ्याचो इरादो होतो पण समोर एक मोठो धक्को असा तो ऑल आउट होण्याचो. मेरे ख्याल से उमर खान के पास भी वो स्किल था जो अच्छी बैटिंग नहीं कर पाए. प्रथमेश राठौड़ आई अंडरस्टैंड, लेकिन बाकी बल्लेबाजों ने भी बहुत निराश किया है. प्ले फॉर साइड एंड नॉट फॉर सेल्फ ऐसा क्रिकेट में एक मुहावरा है. मराठी में संघासाठी खेळा स्वतःसाठी नव्हे. और वो वाला अप्रोच यहाँ देखने नहीं मिला. लोगों ने अपने विकेटें तोहफे में दे दी. और आज जब 13 अप्रैल हो चुकी है, बैसाखी पूरी दुनिया में मनाई जाएगी. आज का दिन बहुत इम्पोर्टेंट है. इट्स अ फेस्टिवल डे. और यहाँ पर बैसाख का आगमन होने जा रहा है और यहाँ पर जश्न मनाने के लिए तैयार हो रही है इस वक्त DFUC पश्चिम बंगाल. नया ओवर लेकर आएंगे मनीष राठी. 12 बॉल्स 42. 12 चेंडूत 42 धावांची गरज असताना मनीष बॉलिंग मार्कवर. पहिल्या ओव्हरमध्ये मनीषने फक्त 5 रन्स खर्च केले, 1 विकेट दिली आणि सध्या स्ट्रायकर एंडवर कृष्णा. एक अच्छी बात आप देखिए कैप्टन ने क्या की है. मनीष राठी को दोनों एंड से बॉलिंग करवाई है. अगर हम सेमीफाइनल में प्रवेश करते हैं तो ये मनीष राठी को अभी से एक्सपोजर दे रहे हैं कल के लिए. कृष्णा मूर्ती बॉलिंग स्ट्रायकर एंडच्या दिशेने. हो वाईड बॉल पंचांचो इशारो. 47 धाव संख्येवर घेऊन जाणारो. आणि हरेश सर यावेळी जो स्ट्रायकर एंडवर कृष्णा असना त्याच्याकडून मुरली वाजवण्याची अपेक्षा नाही. असा कालियाच्या फडेवर जाऊन नृत्य करणारो कृष्ण यावेळी अपेक्षित असतो कंधारी किंग्स मुंबई संघासाठी. 47-47. फाईन लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे असा बॉल अडव मिड ऑफ कडसून अनिकेतचो इलेलो आवाज आणि त्यानंतर फिल्डरने सुद्धा बॉल अडवण्यावर मानलेली धन्यता. तो देखिए दोस्तों, पहले दिन रेड डेविल्स अमर साई डिंग डोंग, दूसरे दिन बालाजी क्लब मुंबई, कल FM हॉस्पेट और आज अभी थोड़े समय में फैसला हो जाएगा. कल सेमीफाइनल का इंतजार रहेगा सभी को. 48 फॉर 8. 3 दर्जेदार संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेले असत. वाट बघतात चौथ्या संघाची. खैचो असतलो हो चौथो संघ दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब की दुसऱ्या बाजून अजूनही आशा बाळगणारो कंधारी किंग्स मुंबई संघ. पहिल्या ओव्हर पासूनच पहिल्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी झाली पण दुसऱ्या ओव्हर पासून कंधारी किंग्स संघाच्या डावाक लागलेली गळती होती. आता मुंबईमध्ये गळती लावण्याची पद्धत असा की नाही माहिती नाही. आमच्याकडे कोकणात
महाशिवरात्री दिवशी तुळशीमध्ये गळती लावण्याची पद्धत असा, त्या गळतीमध्ये पाणी ओतायचं आणि त्या गळतीमधला पाणी त्या तुळशीच्या झाडा रोपापर्यंत येतं आणि जी गळती पाडव्या दिवशी काढून ठेवची असतं. म्हणजे ह्याचा सुद्धा एक निसर्गाचा चक्र असा. वेळ मिळालो तर त्याच्याकडे जाऊया. पण सध्या ह्या नशिबाचा चक्र कंधारी किंग्स मुंबई संघाच्या विरोधात फिरताना टॉस जिंकेपर्यंत हरेश सर सगळा बरा चालला, पण त्यानंतर यवाजलेल्या सादात तर दळीदार किताबादात. सबसे अच्छी बात है कि तमाम गेंदबाजों को विकेट मिला है. फील्डर्स ने बहुत अच्छा साथ दिया है और पहली पारी में अयूब नाम का जो सुनामी आ गया था सब कुछ बहा कर ले गया. तो अयूब के लिए भी शेर अर्ज करना चाहूँगा. कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता, कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता, मैं असली घी हूँ बनिया के दुकान पे नहीं मिलता. वाह इर्शाद. अरे सर, खूप अपेक्षा होते, म्हणजे प्रेक्षकांचे, कॉमेंट्री बॉक्सचे, त्यांच्या पाठीराख्यांचे. कंधारी किंग्स मुंबई संघ लढवयो संघ असा. 6 बॉल 37 धावांची गरज, अजूनही संधी असतली. पहिल्या 2 बॉलवर काय होता त्यानंतर सामन्याचा गणित नक्की तुमच्या समोर फिक्स होतला. शेवटचे 6 बॉल 37 रन अगदी बरोबर. युवराज सिंगने 6 बॉलमध्ये 36 केले, पण त्यानंतर ऋतुराज गायकवाडने 6 बॉलमध्ये 43 सुद्धा करून दाखवले. पहिलो चेंडू डॉट रवलो, आता रवले फक्त 5. अरे सर, खूपच अपेक्षा होते आमचे सगळ्यांचे कंधारी किंग्स मुंबई संघाकडून, कारण महाराष्ट्रातले तगडे खेळाडू या संघामध्ये होते. पण आज कदाचित या संघाचो खेळ आणि यळ बरो नव्हतो. पण कंधारी किंग्स मुंबई हो संघ फिनिक्स पक्षाप्रमाणे असा. राखेतून कशी झेप घेऊची या संघाक बऱ्यापैकी माहिती असा. लढवय्ये संघ मालक असत या संघाचे बिहारी कंधारी साहेब, आणि त्याचबरोबर अख्ख्या मुंबईचे आशीर्वाद आणि शुभेच्छा या संघाबरोबर असतात. अरिंदम कुंडू साहब के लिए ये सीज़न पश्चिम बंगाल में भी बहुत अच्छा रहा है डीएफयूसी के लिए, और वो पर्पल पैच उनका जारी है मुंबई आकर 52 पर 8. विजयाची फक्त औपचारिकता मैदानावर बाकी रवली. 88 धावांचो एक मोठो पाठलाग करताना कंधारी किंग्स मुंबई संघ. शेवटचे 3 बॉल शिल्लक, 35 धावांची गरज. विजयाची फक्त फॉर्मॅलिटी, आणि गेल्या वर्षी सुद्धा फॉर्मॅलिटी आमच्या कोकणी मुलखात कशी असतात ती मी सांगितलेली होती. बऱ्याच जणांच्या ती लक्षात असतली. आता मैदानावर जाऊया. शेवटचे 3 बॉल शिल्लक असताना बॅट आणि बॉलचो नसलेलो संपर्क. नाम है अयूब और क्रिकेट है क्या खूब. जिस तरह से अयूब ने आज बैटिंग की है, दिखा दिया कि फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट. अरिंदम कुंडू यांच्या मालकीचो दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब संघ सेमीफायनलच्या अगदी उंबरठ्यावर. 22च्या रूपात पंचांचो इशारो इलो चौकाराचो, पण या चौकाराचो काय मोठोसो फरक पडत असा काय वाटणार नाही. शेवटच्या 1 बॉलची फक्त औपचारिकता आणि फॉर्मॅलिटी बाकी. संपूर्ण भारताची नाही तर आशिया खंडाची ही मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. सुप्रीमो चषक 2025 11व्या पर्व. डिंगडॉंग रेड डेव्हिल्स अमरसाई, बालाजी क्लब मुंबई, FM हॉस्पेट कर्नाटका या 3 संघाच्या पाठोपाठ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारो 4थो संघ ठरलो दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब. अभिनंदन दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब संघाचा. आणि या स्पर्धेतून बाहेर पडणारो कंधारी किंग्स मुंबई संघ. आज जरी खूप वरुणजी, मी आपल्याला विनंती करीन इथे टॉस बॉक्स येते याचं आपलं स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. अनिल साहेबांना मी विनंती करीन, अनिल परबजींना, की आपण वरुण सरदेसाईजींचं इथे स्वागत करावं. त्यांच्या माध्यमातूनच लकी ड्रॉचं कुपन आपल्याला काढायला मिळालं खरं, पण त्यांचंही स्वागत आपल्याला करायचं आहे. सन्माननीय दमदार आमदार वरुण सरदेसाईजी, एक युवा नेतृत्व आणि एक बुलंद आवाज. आमदार वरुण सरदेसाईजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सुप्रीमो चषक 2025 वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि पूर्ण मॅच तुम्ही इथे बघितली.